डावे उजवे. वक्ते आहेत ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक, नाटककार श्री अभिराम भडकमकर. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus. हॅलो सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर येत आहेत, तरी त्यांचे आपण श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे आणि रसिक श्रोत्यांनाही विनंती करते की त्यांनी सभागृहात स्थानापन्न व्हावे. रसिक श्रोत्यांना एक नम्र विनंती आहे, त्यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित कैलासवासी दामूअण्णा मोरेश्वर भट स्मृती व्याख्यानमालेचे यंदाचे वर्ष 14वे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे शिवप्रेमी कैलासवासी दामूअण्णा मोरेश्वर भट यांनी प्रारंभ केलेल्या शिवजयंती उत्सव मंडळ व्याख्यानमालेचे पण शताब्दी वर्ष. हा योग साधूनच आपण यावर्षी 5 दिवसीय विशेष व्याख्यानमाला आयोजित केली आहे. काल दिनांक 8 सप्टेंबर रोजी आपल्या व्याख्यानमालेला सुरुवात झाली. काल कैलासवासी श्री रामचंद्र बापूराव अभ्यंकर व कैलासवासी सौ जानकीबाई रामचंद्र अभ्यंकर यांचे स्मरणार्थ पहिले स्मृतिपुष्प गुंफले. पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांनी. विषय होता पर्यावरण संरक्षण. आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी
कैलासवासी श्रीमती सुमती बळवंतराव अर्जुन वाडकर यांच्या स्मरणार्थ दुसरे स्मृतिपुष्प गुंफणार आहेत ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक, नाटककार श्री अभिराम भडकमकर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट श्री किरण जाबशेट्टी यांनी करून द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. नमस्कार. छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळ मिरज यांच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आणि कैलासवासी दामुअण्णा भट मास्तर यांनी सुरू केलेल्या व्याख्यानमालेचं शताब्दीचं वर्ष अशा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. आणि या निमित्ताने यावर्षी आपण छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं विशेष व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. काल पहिलं पुष्प झालं. आज जे दुसरं पुष्प आहे ते कैलासवासी श्रीमती सुमती बळवंतराव अर्जुन वाडकर स्मृतिपुष्प. व्याख्यानमालेचे आजच्या दुसऱ्या पुष्पाला जे लाभलेले मराठी दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिरामजी भडकमकर यांची मुलाखत होणार आहे. इथं जमलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. इथं जमलेले जे माननीय अभिरामजी आहेत त्यांचा परिचय करून देतो आहे. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1965 रोजीचं आहे. त्यांचं 12वीपर्यंतचं शिक्षण कोल्हापूर इथं झालं. त्यानंतर त्यांनी दिल्ली इथल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथं नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे. नाट्यलेखन, चित्रपट लेखन, दिग्दर्शन, अभिनय, कथा, कादंबरी लेखन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अभिरामजी भडकमकर यांच्या मुलाखतीच्या अनुषंगाने आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार अशा जवळपास 30 चित्रपटांचं लेखन अभिरामजींनी केलेलं आहे. चाणक्य, सैलाब, थोडा है थोडे की ज़रूरत है अशा मालिकांमध्ये तर पछाडलेला, फुल 3 धमाल, देवकी अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय, देहबान, ज्याचा त्याचा प्रश्न, वानप्रस्थ अशा 12 नाटकांचे लेखन अभिरामजींनी केलेलं आहे. यातील बहुतांशी नाटकं जी आहेत ती हिंदी, गुजराती, कन्नड आणि मराठी भाषांमध्ये देखील सादर केली गेलेली आहेत. असा बालगंधर्व ॲट एनी कॉस्ट इन्शाअल्लाह म्हणजे ही मुस्लिम समाजातील घुसळण मांडणारी कादंबरी. या कादंबरीचं लेखन, त्याच पद्धतीने सीता या सुप्रसिद्ध कादंबरीचं लेखन देखील अभिरामजींनी केलेलं आहे. सन्मान, राज्य शासनाचे नाट्य व चित्रपट लेखनासाठीचे अनेक पुरस्कार, गदिमांचा चैत्र पुरस्कार, उभा भावे स्मृती पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल हा नाट्य परिषदेचा पुरस्कार. या पुरस्कारांसमवेतच कोल्हापूरकरांसाठी आणि सांगलीकरांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा पुरस्कार म्हणजे नाट्य क्षेत्रातील संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील अभिरामजींना मिळालेला आहे. आणि कोल्हापूर भागातील ते पहिले रंगकर्मी आहेत ह्याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असणं आवश्यक आहे. तर असे अभिरामजी आपल्याला आज रोजी ह्या मुलाखतीकरिता लाभलेले आहेत. दुसरा परिचय करून देतो ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जे अतिथी आहेत त्या अतिथी ते मिरज येथीलच आहेत आणि सौ नेहा आणि सुधर्म महेश अर्जुन वाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सुधर्म अर्जुन वाडकर हे मिरज येथील सुप्रसिद्ध सुधर्म केटररचे चालक आणि मालक असून त्यांचे बाबा देखील महेश अर्जुन वाडकर या भागातील सुप्रसिद्ध असे जुन्या दत्तमंगल कार्यालय आणि पटवर्धन हॉलचे देखील चालक आहेत. सौ नेहा अर्जुन वाडकर ह्या मूळच्या रत्नागिरी येथील असून त्यांचं माहेर रत्नागिरी येथील असून त्यांना देखील नाट्य आणि कला याची आवड आहे. त्यांनी देखील अनेक नाटकांमध्ये
सहभाग घेतलेला आहे, अभिनय केलेला आहे. आणि अर्जुन अडकर कुटुंबाचं जर नातूर बघायला गेलं तर त्यांच्याकडे कोणीही दाता मागायला, त्यांना जर देणगी मागायला गेली किंवा कुठल्याही अडचणीसाठी जर गेलं तर ते कधीही नाही म्हणत नाहीत. आणि दातृत्व गुण आणि मदत करण्याची वृत्ती ही अर्जुनवाड कुटुंबियांकडं त्यांचं गुणवैशिष्ट्य म्हणावं लागेल. तर ह्या अर्जुनवाडकर दाम्पत्य या ठिकाणी कार्यक्रमाचे अतिथी म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर अभिरामजी ज्या मुलाखतीसाठी आलेले आहेत त्या मुलाखत घेणारे डॉक्टर दयानंद नाईक. डॉक्टर दयानंद नाईक हे मिरजेतीलच रहिवासी असून त्वचारोग तज्ज्ञ म्हणून ह्या ठिकाणी आपल्या मिरजेमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे पेशंट पश्चिम महाराष्ट्र त्याच पद्धतीनं कर्नाटकातून त्यांच्याकडं पेशंट येत असतात. त्यांचं वैद्यकीय शिक्षण सुरुवातीचं वैद्यकीय MBBSचं शिक्षण मिरज महाविद्यालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये झालेलं असून BJ महाविद्यालय पुणे इथं त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. डॉक्टरांनी जवळपास 33 नाटकं आणि 20 एकांकिकेचं दिग्दर्शन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं 12 नाटकातून त्यांनी अभिनय देखील केलेला आहे. डॉक्टरांच्या 6 नाटकांना राज्यस्तरीय पुरस्कार आणि 2 संगीत नाटकांना दिल्लीमध्ये आंतरराज्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. डॉक्टर दयानंद नाईक यांना काकासाहेब खाडीलकर जीवन गौरव आणि डॉक्टर LR भोसले जीवन गौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे. या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रातल्या आजवरच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सकाळ माध्यम समूहाकडून अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते देखील डॉक्टरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अभिरामजींचा मुलाखत घ्यायचा हा पहिलाच त्यांचा योग नसणार आहे. यापूर्वी त्यांनी प्रसिद्ध अभिनेते निळू फुले, प्रभाकर पंचीकर, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, प्रवीण दवणे, जयंत सावरकर, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक प्रकाश आमटे यांच्यासारख्या दिग्गजांच्या मान्यवरांच्या प्रगत मुलाखती घेतलेल्या आहेत. असा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉक्टर या ठिकाणी आपल्याला मुलाखत घेण्यासाठी लाभलेले आहेत. डॉक्टर यापूर्वी सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य देखील आहेत. डॉक्टरांनी यापूर्वी 100हून अधिक वेळा विविध विषयांवर व्याख्यानं देखील दिलेली आहेत. सन 2012 सालच्या 92व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून देखील राहिलेले आहेत. तर त्यांचं देखील छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळातर्फे सहर्ष स्वागत. डॉक्टरांसोबतच मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा असणाऱ्या कुमारी संजना महादेव जोगळेकर यांचा परिचय करून देतो आहे. संजना यांचं MSc इन मीडिया कम्युनिकेशन अँड स्टडीज इथं या विषयावर पदव्युत्तर शिक्षण झालेलं असून काजव्यांचे गाव, चाहूल यासारख्या मराठी एकांकिका, अरुंधन, अंजलिस्त चंद्र यासारख्या संस्कृत नाटकांमध्ये देखील कुमारी संजना यांनी काम केलेलं आहे. काही स्टुडंट्स अँड शॉर्ट फिल्ममध्ये देखील वेशभूषा, रंगभूषा, अभिनय या विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. सध्या मित्र म्हणे लाईमलाईट या यूट्यूब चॅनलवर मराठी नाटक, चित्रपटातल्या कलाकारांच्या मुलाखती घेणं, आगामी चित्रपटाच्या अनुषंगाने मुलाखती घेणं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं निवेदन करणं हा प्रपंच त्या करतात. त्याच पद्धतीनं ताईंचं आकाशवाणी पुणे केंद्रावर उद्घोषक म्हणून काम सुरू आहे आणि त्या देखील मुलाखतकार या ठिकाणी लाभलेले आहेत. या व्यतिरिक्त व्यासपीठावर श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळाचे सदस्य भानुदास यशवंत कुंडले या ठिकाणी उपस्थित आहेत. ते व्यवसायाने इंजिनियर आहेत आणि मिरज आणि सांगली भागामध्ये ते बांधकाम व्यवसाय करतात. या सर्व सदस्यांचे सहर्ष स्वागत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला
अभिरामजी, त्याच पद्धतीनं अर्जुन वाडकर दाम्पत्य आणि डॉक्टर नाईक संजना जोगळेकर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा बहुसंख्येनं उपस्थित राहिला याबद्दल आपले हार्दिक आभार. धन्यवाद. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करणे हे आपले परम कर्तव्यच. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री सुधर्म महेश अर्जुन वाडकर यांचा सत्कार मंडळाचे सदस्य श्री भानुदास कुंडले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नंतर विशेष अतिथी सौ नेहा सुधर्म अर्जुन वाडकर यांचा सत्कार मंडळाचे सदस्य श्री भानुदास कुंडले यांनी करावा. ज्यांची मुलाखत पाहायला ऐकायला आपण सर्वजण उत्सुक आहोत त्या प्रमुख वक्त्यांचा म्हणजेच श्री अभिराम भडकमकर यांचा सत्कार मंडळाचे सदस्य श्री भानुदास कुंडले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमातील मुलाखतकार डॉक्टर दयानंद नाईक यांचा सत्कार मंडळाचे सदस्य श्री भानुदास कुंडले यांनी करावा. यानंतर मुलाखतकार कुमारी संजना महादेव जोगळेकर यांचा सत्कार मंडळाचे सदस्य भानुदास कुंडले यांनी करावा. ज्यांच्यामुळे आज आपल्याला वक्ते लाभले आहेत ते श्री धनंजय गाडगीळ यांचा सत्कार मंडळाचे खजिनदार श्री महादेव जोगळेकर यांनी करावा. अंत्योदय मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन श्री चंद्रशेखर भोसले यांचा सत्कार महादेव जोगळेकर यांनी करावा. धन्यवाद. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी सौ नेहा सुधर्म अर्जुन वाडकर ह्या आपले मनोगत. त्याचं आयुष्य मोठं असलं म्हणजे झालं नाही, तो मोठा होत नाही, पण त्याचं आयुष्य जर समाजासाठी उपयोगी पडलं तरच तो महान समजला जातो. भट मास्तरांनी आयुष्यभर ज्ञानाची, संस्कारांची आणि समाजाभिमुख विचारांची ज्योत पेटवली. आज त्याच ज्योतीमुळे आपण सारे उजळलो आहोत. आजच्या काळात आपल्याला बसून विचार करायला वेळ मिळत नाही. मोबाईल, इंटरनेट, नोकरी, व्यवसाय या सगळ्या धावपळीत आपण वाचन करणे, मनन करणे, चिंतन करणे या सगळ्या गोष्टी विसरत चाललो आहोत. पण इथे या व्याख्यानमालेमुळे आपण थोडा वेळ तरी थांबतो, नवीन विचार ऐकतो, प्रेरणा घेतो. हीच खरी शिवस्मृती व्याख्यानमालेची ताकद आहे. लोकांना विचार करायला लावणं, नवं शिकायला प्रवृत्त करणं हे शिवस्मृती व्याख्यान मंडळ करत आहे. आयोजक मंडळांचं खरंच कौतुक करायला हवं. श्री छत्रपती शिवराय सांस्कृतिक मंडळ सतत समाजासाठी काम करत आहे. आजच्या मुलांमध्ये, तरुण पिढीत संस्कार रुजवणं, मराठी संस्कृती टिकवणं, एकोपा वाढवणं ही छोटी गोष्ट नाही आहे.
आजच्या जगात आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा टिकवणं खूप अवघड झालं आहे, पण हे मंडळ ते जिद्दीने करतं आहे. हजारो दीप उजळले तर अख्खा समाज उजळला जातो, हे लक्षात आपण ठेवले पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेन, आपण प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं, समाजासाठी दिलेलं थोडं थोडं योगदान एकत्र आलं तरच आपली प्रगती होईल. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या व्याख्यानमालेची परंपरा म्हणजे वैयक्तिक गीत. आज गीत सादर करत आहेत सौ अमृता शार्दूल जोशी. लोकमन संस्कार करना, यह परम गति साधना है. लोकमन संस्कार करना, यह परम गति साधना है. और रचना गुण है सब, यह शिखर संयोजना है. लोकमन संस्कार करना, यह परम गति साधना है. कार्यक्रम की कल्पनाएं, धारणाएं, योजनाएं, एक ही उद्देश्य प्रेरित, तीव्र उत्कट कामनाएं. हर सुमन को खाद जल से, हर सुमन को खाद जल से पूर्ण विकसित पालना है. और रचना गुण है सब, यह शिखर संयोजना है. लोकमन संस्कार करना, यह परम गति साधना है. राष्ट्र की अट्टालिका हो, विश्व में सर्वोच्च अनुपम, गोद में होवे क्रियान्वित, प्रगति के सोपान उत्तम. किंतु हर निर्माण के हित, ईट पक्की डालना है. और रचना गुण है सब, यह शिखर संयोजना है. लोकमन संस्कार करना, यह परम गति साधना है. परम वैभव स्वप्न सुंदर, क्षितिज सा है दूर दुर्लभ. किंतु उस नंदन कुसुम का पाचुके माधुर्य सौरभ. राह कांटों से भरी है, राह कांटों से भरी है. कुशलता से लांघना है. और रचना गुण है सब, यह शिखर संयोजना है. लोकमन संस्कार करना, यह परम गति साधना है. राष्ट्र मंदिर में विराजी, मूर्ति सुंदर मातृभू की. अर्चना में भेंट अर्पण, पूर्वजों ने शीश की थी. आज उनकी मालिका में, आज उनकी मालिका में फूल अनगिन डालना है. और रचना गुण है सब,
अब यह शिखर संयोजना है। लोक मन संस्कार करना यह परम गति साधना है। लोक मन संस्कार करना यह परम गति साधना है। खूपच सुंदर अमृता, धन्यवाद. सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता कैलासवासी कृष्णाजी गणेश देशपांडे व कैलासवासी सुधा कृष्णाजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ तिसरे स्मृतिपुष्प गुंफणार आहेत श्री सुहासराव हिरेमठ, पुणे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य आहेत. विषय आहे पंचपरिवर्तन. एक विशेष सूचना, वेळेअभावी कार्यक्रमानंतर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होणार नाही याची रसिक प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते त्यांनी सभागृहात येऊन स्थानापन्न व्हावे. यानंतरची सर्व सूत्रे कुमारी संजना जोगळेकर सांभाळतील. हॅलो 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 हां हां सर. हॅलो इथे चालेल. हॅलो 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 नमस्कार, येतोय? ओके. हो ओके. नमस्कार. आजचा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे, कले माझी डावे उजवे हा आहे. सुरुवात करताना मला हे खूप सांगावंसं वाटतं आहे की अरुणा ढेरेंनी कुसुमाग्रजांबद्दल एक वाक्य लिहिलं होतं की मराठी काव्यविश्वाच्या जगात काही तारे आहेत. तर तेच वाक्य मला आत्ता वापरून असं म्हणायचं आहे की मराठी कलाविश्वात काही तारे आहेत आणि त्यापैकी 2 माझ्या शेजारी बसलेत आणि ह्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि दोन्हीही आपल्याच भागातलेत, हे म्हणजे चेरी केक म्हणतात तसं आहे. आणि आपण खूप कलाकारांच्या मुलाखती बघतो तर तेव्हा त्याच्यात असतं की आम्हाला पुलंचा सहवास मिळाला, आम्ही कुसुमाग्रजांना जवळून पाहिलं आहे, ऐकलं आहे. तर माझ्या भविष्यात मला अशी कधी वेळ आली तर मला सांगायला ही आठवण आणि हा किस्सा असेल हे नक्की. तर हे मी सांगून माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करून आजच्या आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे कले माझी डावे उजवे. तर सुरुवात करताना आपण जर बोलीभाषेत म्हणायचं झालं कला, तर कला म्हणजे काय? खरं तर हा खूपच असा प्रश्न आहे की ब्रह्म म्हणजे काय असा इतका आहे. पण तरी मला असं वाटतं की रोजच्या जगण्यामध्ये माणसाला जे काही अनुभव येतात, म्हणजे मला असं वाटतं की माणूस जगता जगता जगण्याकडे बघत असतो आणि बघता बघता त्या जगण्याचं काहीतरी एक विश्लेषण, पृथक्करण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे जे काही पृथक्करण किंवा विश्लेषण असतं ते त्यातल्या काही लोकांना व्यक्त करावं वाटतं. माहीत मिळेल का? हा जरा मध्ये मध्ये हे होतोय ना, हां हाताच्या याचं असेल तर जास्त. त्यामुळे अनेकांना ते व्यक्त करावंसं वाटतं. प्रत्येकजण व्यक्तिगत आयुष्यामध्ये ते व्यक्त करतही असतो. परंतु जेव्हा ते एका कलेच्या माध्यमातून किंवा एखाद्या विशिष्ट फॉर्ममधनं तो व्यक्त करतो
तेव्हा कलेचा जन्म होतो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे. व्यंकटेश माडगुळकर लहानपणी खेळायला चालले होते आणि त्यांचा एक मित्र त्यांना भेटला जो मासे पकडायला चालला होता. त्यांनी त्याला विचारलं, काय रे कुठे चाललास? तर ते म्हणाले की मासे पकडायला चाललो. दिवसभर खेळून माडगुळकर जेव्हा परत आले, व्यंकटेश माडगुळकर, तेव्हा परत मित्र भेटला. तर तो वयाने थोडा मोठा होता. त्यांनी त्याला विचारलं, काय रे गावले का मासे? आता गावले का मासे या प्रश्नाचं उत्तर हो गावले, नाही गावले, अपेक्षेपेक्षा जास्त, अपेक्षेपेक्षा कमी, असं काहीतरी आलं असतं. तो म्हणाला, नाही बा, आज एक बी मासा नाही गावला. पण तिथंच तो थांबला नाही. तो पुढे असं म्हणाला, नाही आज एक बी मासा नाही गावला, आज नदीला जणू एकादश होती. मला असं वाटतं कलेचा प्रांत इथून सुरू होतो आणि तो एका व्याख्येमध्ये जरी बसवता आला नाही तरीसुद्धा आपलं जे काही जगणं आहे त्या जगण्याकडे बघणं आणि त्या बघण्याचं कुठेतरी विश्लेषण करून कुठल्या तरी एका माध्यमातून ते मांडायचा प्रयत्न करणं, इथे कलेचा जन्म होतो. माडगुळकरांचा तो मित्र माडगुळकर त्यांच्यासारखा लेखक नव्हता, शिकलेला नव्हता, पण तरी त्याच्यामध्ये एक लेखक दडला होता असं मला वाटतं. तुमचं शिक्षण NSDमधून झालेलं आहे आणि NSDचा मला वाटतं तुमच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये खूप मोठा वाटा आहे. तर तुम्हाला तिथं असे काय अनुभव आले ज्यांनी तुम्हाला एक कलाकार म्हणून, माणूस म्हणून समृद्ध केलं? मुळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था असल्यामुळे एकतर खूप कमी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. आमच्या वेळा 20 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा भारतभरातनं आणि त्याच्यामध्ये बांगलादेश किंवा मॉरिशस इथलेही एखादा विद्यार्थी असायचा. सगळ्यात तिथे महत्त्वाचं काय होतं तर तुम्हाला वेगळ्या प्रकारे नाटक कसं असू शकतं याचा एक आवाका मिळतो, म्हणजे संभावना, शक्यता. आपल्याकडे बॉक्स सेटचं नाटक असतं किंवा हौशी आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची नाटकं करतो, पण अचानक तुम्हाला तिथे खूप वेगळ्या पद्धतीचं नाटक पाहायला मिळतं. मग ते मणिपूरचं नाटक असेल जे संपूर्ण देहबोलीशी संबंधित असतं. स्वतःच्या शरीराचा वापर ते इतका अप्रतिम करतात की गमतीने आम्ही म्हणतो की मणिपूरच्या नाटकामध्ये जर रिप्लेसमेंट झाली तर त्याची रिहर्सल बसमध्ये होऊ शकत नाही, आपल्याकडे होऊ शकते. कारण आपलं नाटक शब्दप्रधान आहे, त्यांचं देहबोली प्रधान आहे, साऊथचं नाटक संगीत प्रधान आहे. तर किती पद्धतीने नाटकातनं आपल्याला व्यक्त होता येतं ह्याचा एक आवाका त्या ठिकाणी मिळतो आणि नाटकाकडे बघण्याची तुमची दृष्टी आणि दृष्टिकोन बदलून जातो. म्हणजे थोडक्यात असं म्हटलं तर चालेल की मराठी रंगभूमी ही एका ठराविक चौकटीत आहे, पण त्याचा जास्त वाईड अँगलनी तुम्हाला NSDत अनुभव आला की देशभर आणि जागतिक रंगभूमीचा तुमचा चांगला परिचय झाला. असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. मला असं विचारायचं आहे की आता तुम्ही तर अभिनेते आहात, दिग्दर्शक आहात, फिल्म मेकर आहात, फिल्म दिग्दर्शक आहात, पटकथा लिहिलेत, कादंबऱ्या लिहिलेत, नाटकं तर अप्रतिम लिहिलेली आहेत. म्हणजे मला मी आधी जाहीरपणे सांगतो की तुमचं एखादं नाटक चांगलं मला बसवायची इच्छा आहे, हे आधी सांगतो. तर एवढं सगळं करत असताना तुमची या सगळ्या क्षेत्रातली पहिली आवड काय? म्हणजे तुम्ही नट आधी आहात, लेखक आधी आहात, दिग्दर्शक, म्हणजे तो प्रवास त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. मुळात मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये लेखकांचा खूप राबता होता. त्या शाळेचे आमचे अध्यक्ष होते वि. स. खांडेकर आणि खांडेकरांना भेटायला किंवा त्यांच्यामुळे अनेक लेखक आमच्या शाळेमध्ये यायचे. त्यामुळे लेखक या प्रकाराबद्दल मला आमच्या सगळ्यांच्याच मनात एक कुतूहल असायचं, एक आकर्षण असायचं. त्यामुळे लेखनाबद्दल कुतूहल तर होतंच, परंतु लेखन करणारे लोक कोणीतरी वेगळेच असतात असा एक लहानपणी जो समज असायचा की आणि त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला संधी अभिनयामध्ये मिळते आणि तर त्याप्रमाणे मी सुरुवात अभिनयापासून केली. पण त्याचबरोबर इयत्ता 6वीत असताना आणि 7वीत असताना मी लघुकथा पण लिहिल्या 2 आणि त्या जळगावच्या एका मासिकातनं प्रसिद्धसुद्धा झाल्या होत्या. आणि गमतीचा भाग म्हणजे मी इयत्ता 6वीत लिहिलेल्या लघुकथांचा विषय हा विश्व असा नव्हता, तर एक कथा होती मूल न होणाऱ्या बाईबद्दलची ती कथा होती. आजही मला आश्चर्य वाटतं मला ते तसं का लिहावंसं वाटलं त्या काळामध्ये. पण माझा लेखक आणि अभिनेता हा प्रवास कायमच समांतर अशा पद्धतीने चालत राहिला आणि एकमेकांना पूरक अशा पद्धतीने तो होत राहिला. आणि सुदैवाने ज्या पहिल्या एकांकिकेमध्ये मला भूमिका मिळाली ती पु ल देशपांडेंची पुढारी पाहिजे नावाची एकांकिका. आता पुढारी पाहिजे ही एकांकिकेबद्दल माझं असं मत आहे ना की आजही ती एकही शब्द न बदलता जर सादर केली तर असं वाटेल की या 2 महिन्यापूर्वीच ती लिहिलेली एकांकिका आहे. इतकी ती सार्वकालिक अशी एकांकिका आहे. त्या एकांकिकेचा विषय फार गमतीदार आहे की एका खेड्यामध्ये लोकांना पुढारी पाहिजे असतो. ते म्हणतात आपण पुढारी मागूयात, मग ते जाहिरात देतात
मग एक हिंदुत्ववादी येतो, एक समाजवादी येतो, एक कम्युनिस्ट येतो, एक सर्वोदयवादी येतो, एक कवी येतो आणि सगळे म्हणतात की आम्ही पुढारी होतो आणि नंतर त्यांना त्या गावामध्ये पुढे सगळ्यांना असं वाटायला लागतं की आपलं नेतृत्व आपल्यामधनं आपण निर्माण केलं पाहिजे. तर ही एकांकिका करत असताना की मला या सगळ्या शब्दांची ओळख झाली त्या काळामध्ये पुलंच्या मुळे आणि तिथून अभिनयाची आवड लागली आणि तिथे असं वाटायला लागलं की अरे हे असे लाईट्स आपल्यावरती पडतात आणि आपण एक वेगळंच कोणीतरी होऊन प्रवेश करतो. मी कवीची भूमिका केली होती, हेच आपल्याला आयुष्यभर करता आलं तर किती मजा येईल असा विचार आला. म्हणजे मला आठवतं आहे की निळू फुले त्यांनी पुढारी पाहिजे प्रथम केलं आणि दिग्दर्शन केलं. रोंग्या हो. तर ते फार अफाट म्हणजे आणि आपण म्हणता ते नक्की खरं आहे की आजची परिस्थिती जरी लक्षात घेतली तर पुढाऱ्यांची किती गरज आहे आणि पुढारी व्हायला किती लोक गडबड करत असतात हे सगळं आपण रोज बातम्या बघितल्या तरी कळतं, नाही बघितल्या तरी कळतं, पेपर वाचलं तरी कळतं. म्हणजे काळ बदलला तरी मोठा लेखक जो असतो त्यांनी दिलेला आशय विषय हा सतत तेवत राहतो. मला वाटतं तुमच्याबद्दलही मला नेहमी असंच वाटतं की तुम्ही नाटकाचा जो विषय देहभान या नाटकाचा विषय जो निवडला तो निवडल्यानंतरच मला फार भारी वाटलं होतं. लकीली मी मूळ नाटकही बघितलं, त्याचे प्रयोग 2-3 वेळा बघितले आणि सेक्स एज्युकेशन किंवा ह्या विषयावर कुणीतरी इतक्या व्यवस्थितपणे हे जे तयार केलं तुम्ही नाटक ते खरोखर अप्रतिम होतं. हे मला मुद्दाम सांगावं असं वाटतं आणि तुम्हाला त्या विषयावर का लिहावं असं वाटलं? मुळात कसं झालं की कॉलेजमध्ये असताना एक एकांकिका स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मी राम मनोहर लोहियांचं एक वाक्य वाचलं होतं की आपल्या समाजातील नैतिकता स्त्रीच्या एका अवयवाभोवती केंद्रित झालेली आहे. आणि मी एक एकांकिका लिहिली आणि त्या एकांकिकेला जरी लेखनाचं पहिलं बक्षीस मिळालं तरी विभा देशपांडे मला असं म्हणाले ह्या 2 अंकी नाटकाचा विषय तू एकांकिकेत तो कोंबलेला आहेस. आणि मग हळूहळू विचार करायला लागलो आणि त्यातनं माझ्या असं लक्षात आलं की मुळात सेक्स एज्युकेशनच्या बरोबर मला नंतर असं वाटायला लागलं की समाजामध्ये आता सेक्स याबद्दल खूप मोकळेपणानं बोललं जात आहे. आता या विषयाचा रिलेव्हन्सच उरलेला नाही कारण लोक आता खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे पाहतात. पण नंतर लक्षात आलं की उलट आता रिलेव्हन्स अशासाठी वाढला आहे की खऱ्या अर्थाने परस्परांच्या शरीराचं सन्मान करणं, एकमेकांच्या मनाचा सन्मान करणं हे कुठेतरी बाजूला जात चाललं आहे आणि केवळ पशुत्व सेक्समधलं लोकांच्या समोर येतं आहे. ते जेव्हा जास्त जाणवायला लागलं तेव्हा मग मी त्या विषयाकडे पुन्हा एकदा वळलो. म्हणजे खरं म्हटलं तर मधल्या काळात रंगभूमीवर जसं माझघरातली नाटकं, संगीत नाटकं, तशीच वयात आलेली नाटकं अशा कन्सेप्टमध्ये तेव्हा खूप अश्लीलता दाखवणारा एक पिरियड होता 2 ते 4 वर्षाचा. पण हे नाटक वाचताना आणि ते मी त्याच्या तालमी सांगलीत झाल्या तेव्हा बघितलेलं पण आहे. तर कुठंही या नाटकामध्ये अश्लीलतेचा स्पर्श नाही आणि इतकं सुंदर एज्युकेशन आहे, इतक्या सुंदर पद्धतीने शब्द प्रसंग इतके छान लिहिलेले आहेत की खरोखर हॅट्स ऑफ. धन्यवाद. याला जोडून मला एक विचारायला आवडेल, आता आपण कला म्हणजे जेव्हा सादर करतो तर ह्या कलेला हेतू असायला हवा का? आणि त्याला जोडून पुढचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही लेखन क्षेत्रात प्रवेश केला तर तेव्हा तुमचा हेतू काय होता ह्या क्षेत्राकडे वळण्याचा? कारण तुमचं लिखाण इतक्या विविध विषयांवरती आहे आणि ते खूप रंजक पद्धतीनं मांडलं आहे की हातात घेतलेलं पुस्तक संपवत नाही तोपर्यंत आपण ठेवत नाही. तर याबद्दल मुळात या क्षेत्रामध्ये मी आलो ते खूप आवड म्हणून आलो की मला ते खूप वातावरण आवडायला लागलं. मला असं वाटलं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला आयुष्यभर या क्षेत्रामध्ये काम करता आलं तर किती मजा येईल. पण तेव्हा ती परिस्थिती नव्हती. याचं कारण असं की वेगवेगळे चॅनल्स नव्हते, इतक्या संधी नव्हत्या. त्यामुळे एकतर तुम्हाला चित्रपटामध्ये काम मिळालं पाहिजे किंवा रंगभूमीवरती काम मिळालं पाहिजे आणि त्यातून तुमचं अर्थार्जन होणं हे अत्यंत कठीण होतं त्या काळामध्ये. त्यामुळे तो निर्णय त्यावेळेला खूप कठीण होता की आपल्याला याच क्षेत्रामध्ये यायचं आहे का. आणि म्हणून मग मी असा विचार केला की अंधारात उडी मारण्यापेक्षा आपण प्रशिक्षण घ्यावं आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी गेलो. मी जेव्हा NSDतनं बाहेर आलो आणि जेव्हा मुंबईमध्ये काम करायला लागलो आणि जेव्हा नाट्यलेखनाकडे मी वळलो तेव्हा माझं पहिलं नाटक हे अक्षरशः माझ्या नकळत लिहून झालेलं होतं. म्हणजे मी अरुण नलावडेंना भेटायला गेलो आणि तिथे सुधीर भट होते आणि ते म्हणाले की मला एक विनोदी नाटक हवं आहे अशोक सराफसाठी आणि तुझ्याकडे काही आहे का? तर मी त्यांना म्हटलं की जॉर्ज फेदोची अ फ्ली इन हर इयर नावाची एक फ्रेंच कॉमेडी मी पाहिली होती आणि ती सेक्स कॉमेडी होती. पण ती पाहताना मला कायम असं वाटायचं की याचं एक सुंदर कौटुंबिक नाटक होऊ शकेल.
तर ते मला म्हणाले की 8 दिवसात मला लिहून दे. आणि तशी मला काही सवय नव्हती किंवा मी नाटक त्याच्या आधी 1-2 अंकी नाटक NSDमध्ये असताना लिहिलं होतं. तर मी ते नाटक 8 दिवस बरं ते मूळ नाटकही माझ्याकडे नव्हतं. जसं आठवेल त्या पद्धतीने मी त्याचं रूपांतर मराठीत केलं आणि ते अशोक सराफांना आवडलं आणि ते नाटक पुढे सादर झालं. मुळात त्यामुळे नाटकाकडे किंवा लेखनाकडे ठराविक पद्धतीचा एक हेतू असं असण्यापेक्षा सुद्धा त्यावेळेला मी ते नाटक केलं. ते मला असं वाटत होतं की एक छान कॉमेडी नाटक आपल्याला त्यातनं निर्माण करता येईल आणि मी ते नाटक निर्माण केलं. पण त्याच्या आधी मी NSDमध्ये जे नाटक लिहिलं होतं त्यातच रतन थियम नावाचे दिग्दर्शक त्यांचं निधन झालं आणि त्यांना घालवण्यासाठी NSDमध्ये फार मोठा संप झाला होता. आणि NSDमध्ये खूप दिल्लीतल्या कलाबाह्य शक्ती त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी तो संप घडवून आणला. त्या काळामध्ये जे एकटेपण वाटत होतं त्या एकटेपणाला कुठेतरी आउटलेट म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि अपलक निद्राहीन नावाचं नाटक मी त्यावेळेला लिहिलं. त्यामुळे मला सुरुवातीला मला असं वाटतं की तुम्हाला कलेचा हेतू जो असतो तो काहीतरी सांगणं म्हणजे उपदेश नव्हे, कसं वागा कसं वागू नका उपदेश नव्हे, पण तुम्हाला व्यक्त होण्याची एक गरज निर्माण होते. तुमच्या आजूबाजूचा सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय हा जो कौटुंबिक हा जो सगळा परिसर असतो, या परिसरामध्ये जे काही घडत असतं ते तुम्हाला कुठेतरी काहीतरी सुचवत असतं आणि तुमचं जग आणि जगणं याच्याबद्दलचं एक जे आकलन असतं ते आकलन कुठेतरी तुम्ही त्या सगळ्या परिस्थितीशी ताडून घेत असता आणि ते मांडण्यासाठी मला असं वाटतं की लेखकाला लिहावंसं वाटतं आणि तो मूळ खरं तर प्रधान हेतू त्याच्या पाठीमागे असतो. पण मग जेव्हा एखादी कथा सुचते आणि आपण ते लिहायला लागतो तेव्हा कल्पनाशक्ती आणि ॲक्च्युअल घडलेली घटना याचा मेळ कसा साधायचा? नाही, प्रत्येक वेळा घडलेल्या घटनेवरतीच आपण काही लिहितो अशातला भाग नाही. अनेक गोष्टी अशा असतात की आपल्या आजूबाजूला घडत असतात, त्यातनं आपण काहीतरी टिपकागदासारखं टिपून घेतलेलं असतं आणि मग ते आपल्या कथेतनं आपल्या नाटकातनं ते बाहेर पडत असतं. पण नेहमी असं म्हटलं जातं की एकदा तुम्हाला काहीतरी सुचल्यानंतर तुम्ही कुठल्या फॉर्मसाठी ते लिहिता आहात. म्हणजे नाटकासाठी जर लिहायचं असेल तर तुम्हाला ती मर्यादित पात्र, मर्यादित सेट आणि बरं मराठी रंगभूमीवरती काम करणार असाल तर तुम्हाला दौरे करावे लागतात, त्याच्यामुळे तुम्हाला तो सेट त्या पद्धतीने करावा लागतो. पण तेच नाटक जर दिल्लीमध्ये झालं तर एकाच थिएटरमध्ये 10 दिवसाचं बुकिंग असतं आणि 10 दिवस ते त्या नाटकाचे प्रयोग होतात. त्याच्यामुळे तुम्ही 2 मजली बिल्डिंगचा सेटसुद्धा करू शकता किंवा ते एन्व्हायरमेंटल थिएटरसुद्धा करू शकता की एखाद्या ठिकाणी म्हणजे जसं पुराणा किल्ला त्या ठिकाणी अलकाजींनी अंधायुग केलं होतं. त्यांनी त्या पुराणा किल्ल्याचाच वापर केला होता. तो पुराणा किल्ला म्हणजे सेट आणि तुम्ही तिथे जायचं आणि नाटक बघायचं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या क्राफ्टशी संबंधित असतात ना त्यासुद्धा तुमच्या लेखनाशी जोडलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला काहीतरी सुचतं. कवीला ही सोय असते, जे सुचतं तो भराभरा लिहून काढू शकतो. लेखकाला विशेषतः नाटककाराला ही सोय नसते कारण त्याला या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. म्हणजे साधी गोष्ट आहे की एक पात्र आत्ता बाहेर गेलं आणि ब्लॅकआउट झाला आणि संध्याकाळचा प्रसंग आहे तर त्याला कपडे बदलण्यासाठी वेळ ठेवणं, त्यासाठी सीन कसा ओपन करायचा, ब्लॅकआउट आणि आत गेल्यानंतर कपडे बदलण्यासाठी असलेला वेळ हा सुद्धा लक्षात घ्यावा लागतो आणि हे लक्षात घेऊन ते करावं लागतं. ती क्राफ्ट पण येते. त्यामुळे मला असं वाटतं की नाटक काय, सिनेमा काय, आर्ट आणि क्राफ्ट या दोघांचं तो संगम आहे असं मला वाटतं. म्हणजे नाटक हे माध्यम, लेखक, दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक अशा 4 कड्यांमध्ये आहे असं जर म्हटलं, ॲज इफ रिले असल्यासारखं. तर तुम्ही रेटिंग कशाला जास्त द्याल, लेखकाला, दिग्दर्शकाला, नटाला की प्रेक्षकांना? नाही, मला असं वाटतं की एकदा रिले असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपापली भूमिका तितक्या कसोशीने पार पाडली पाहिजे. पण नाटकाचा आरंभबिंदू हा नाटक असतो किंवा नाटककार असतो. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. त्याला ते संपूर्ण नाटक मनाच्या रंगभूमीवरती आधी पाहावं लागतं. ते नटानं पाहण्याची गरज नसते किंवा नट बघतच नाही, नट फक्त आपलीच भूमिका बघतात. अनेकदा चित्रपट पाहताना मी सुद्धा अभिनेता म्हणून जेव्हा चित्रपट करतो ना तेव्हा मी मलाच बघत असतो. मला आजूबाजूचे दृश्य आणि हे त्याच्याकडे माझं फार लक्ष नसतं. नटाला कसं की आपली भूमिका पाहिली की संपलं. दिग्दर्शकाला या सगळ्या गोष्टी हे करायला लागतात, त्यातनं इंटरप्रिटेशन हे करायला लागतं. त्यामुळे लेखन आणि दिग्दर्शन या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. पण नंतर सगळी जबाबदारी नटावर पडत असते ते लोकांपर्यंत पोचवणं. ते पोचवण्यासाठी त्याला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करायला लागतात त्या पण खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा एकूणच सांघिक असा खेळ आहे. एक जरी कडी कमजोर असली तरी नाटक त्या प्रमाणात उभं राहत नाही.
म्हणजे मी असं म्हणेन की आता नटसम्राट शिरवाडकरांचं बऱ्याच नटांनी केलं, पण नटसम्राट कुणाचं असं म्हटल्यानंतर फक्त शिरवाडकरांचं असंच येतं उत्तर, हे नक्की आहे. म्हणजे लागूनसारखे दत्ता भट म्हणजे खरोखर सगळ्या मान्यवरांनी ते केलं, पण नटसम्राट कोणाचं म्हटलं तर लेखकाचं नाव आधी येतं. त्यामुळं लेखक जो जर्म देतो, कारण त्याला सगळं नाटक दिसलेलं असतं, आजूबाजूच्या सर्व परिस्थितीतनं निरनिराळे डायमेन्शन्स काय काय असतील ते सगळं विचार करून लेखक लिहितो. त्यामुळे माझ्या दृष्टीने म्हणजे साहित्यमूल्य जसं आहे तसं त्याच्यावर संस्कार करून प्रयोगक्षम करणं हे दिग्दर्शक जरी करत असला तरी लेखकाचं सगळ्यात मोठा मान असायला पाहिजे. म्हणून देहभानचं मला महत्त्व जास्त त्यासाठी वाटलं. जेव्हा आपण लोकमनोरंजनासाठी कलेची निर्मिती करतो तर ती निर्मिती करताना त्याला असे काही विधिनिषेध आहेत का? कला निर्मिती करताना मग तो सिनेमा असेल, काहीतरी लिहिणं असेल पथ्य काय किंवा नाटक, हां, काय पथ्य पाळायला हवीत किंवा किती जबाबदारीनं वागायला हवं? मुळात खरं तर असा कुठलाही नियम नाही की विधिनिषेध अमुक बाळगला पाहिजे. अनेक ठिकाणी शब्द कुठले वापरावेत, आपण कुठल्या ऑडियन्ससमोर ते नाटक करतो आहे त्यानुसार सुद्धा खूप गोष्टी अवलंबून असतात की अशा पद्धतीचे शब्द जर वापरले तर ते ज्याला आपण म्हणतो की ते चांगले वाटतील का. पण अनेकदा वातावरण निर्मितीसाठी अशा पद्धतीच्या शब्दांची खूप आवश्यकता असते. पण होतं काय, जेव्हा याच्यातलं तारतम्य सुटतं ना, गडबड तिथे होते. म्हणजे विधिनिषेध बाळगू नये, स्वातंत्र्य घ्यावं, पण स्वातंत्र्याचं तारतम्यसुद्धा सुटता कामा नये. अनेकदा काय होतं की केवळ जे शब्द आपण 4 लोकांमध्ये वापरणार नाही, वास्तवतेच्या नावाखाली अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्याच्यावरच सगळं जणू काही अवलंबून आहे. तो शब्द वापरल्यामुळेच तिथे काहीतरी एक वास्तव जग उभं राहणार आहे, अशी एक भ्रामक समजूत आहे. जसं आता आजकालच्या वेबसिरीजमध्ये आपण बघतो, अनावश्यक ठिकाणी शिव्या वापरलेल्या असतात. म्हणजे माझा एक मित्र आहे, नवीन अभिनेता आहे, त्यांनी एक वेबसिरीज माझ्याकडे लिहून आणली, नाटकवाल्यांवरची होती. त्या प्रत्येक वेबसिरीजच्या याच्यातला जो बोलणारा नट होता तो शिवीनी सुरू करायचा वाक्य आणि शिवीनी संपायचा. मी म्हटलं अरे एवढं कशासाठी? नाही असंच असतं ना. म्हटलं आता गेले तासभर आपण बोलतोय, आपण किती शिव्या वापरल्या, आपण दोघे नाटकातलेच आहोत ना. तो म्हणाला नाही, वेबसिरीजला असं लागतं. म्हटलं हा नियम कुणी बनवला, वेबसिरीजमध्ये शिव्याच लागतात? ही गोष्ट खरी आहे की जेव्हा खूप मर्यादा घातल्या जातात, काही गोष्टी नियंत्रित केल्या जातात आणि तेव्हा जेव्हा मोकळेपणा मिळतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये तो मोकळेपणा मनमुराद उपभोगण्याची इच्छा होते, पण त्याच्यानंतर ते सेटल झालं पाहिजे, ते बसलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ते तारतम्य बाळगलं पाहिजे. आमच्या निभा जोशी नावाच्या एक अत्यंत विद्वान अशा शिक्षिका होत्या, त्या आम्हाला नेहमी सांगायच्या की आर्ट इज इनडायरेक्ट. तुम्ही जर डायरेक्ट सगळं दाखवायला लागलात तर मग न्यूज चॅनलवरचं प्रक्षेपण आणि कला याच्यात काय फरक राहील? तुम्ही अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षाचा जर आभास निर्माण करू शकत असाल तर ती कला श्रेष्ठ. त्यामुळे मला हे पटतं की आर्ट इज इनडायरेक्ट. अप्रत्यक्षपणे तुम्ही प्रत्यक्षपणाचा आभास दिला पाहिजे, पण त्याचा अर्थ असाही नव्हे की हे शब्द वापरता कामा नयेत, हे दाखवता कामा नये. पण त्याचा विधिनिषेध बाळगताना की याची खरंच गरज आहे का? म्हणजे मी गरजेपोटी करतोय की एखादी क्रेज आहे म्हणून करतोय? जसं माझ्या त्या मित्रांनी लिहून आणलं होतं, त्यांनी क्रेज म्हणून लिहून आणलं होतं. पण काही वेळेला असं होतं की एक शिवीसुद्धा संपूर्ण त्या वातावरणाला उभं करून निघून जाते. त्यावेळेला शिवीचा काहीतरी अशी ॲलर्जी बाळगायचं काही कारण नाही, पण तारतम्य असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मी उदाहरण देताना सखाराम बाइंडरचं देईन की जेव्हा सखाराम बाइंडर आलं तेव्हा खूप दंगा गोंधळ, शिव्या, म्हणजे नाटकाला शिव्या. कारण खरोखर सखाराम बाइंडर हा खूप शिव्या देणारा, बरं चारित्र्यहीन आणि असं काहीतरी असं लिहिलेलं आहे तेंडुलकर. तर त्याच्यावर खूप चर्चा जेव्हा झाल्या तेव्हा तेंडुलकरांवर सुद्धा लोक तुटून पडले होते. तर त्यांनी म्हटलं, त्यांचं उत्तर असं होतं की ते म्हणले की हा बाइंडर आहे, तो दारू पितो, चारित्र्याने अत्यंत हीन आहे, तो काय तुम्हाला शिव्या देताना अरे नालायका अशा शिव्या देईल का? तो घाणेरड्या आणि ओरिजिनल शिव्या देईल आणि ती त्या कथेची गरज आहे.
असं त्यांनी उत्तर दिल्यानंतर पुन्हा गदारोळ उठला. पण सखाराम बाइंडर हे वेगळ्या अर्थाने एक उंची देऊन जाणारं नाटक आहे. आता परत त्याचे प्रयोगही सुरू होणार आहेत असं माझ्या, म्हणजे शिव्यानी भरलेलं नाटक आहे. पण तुम्ही जेव्हा बघून याल तेव्हा तुम्हाला त्यातल्या ते ठीक आहे असं वाटेल. ही कला असं मला वाटतं. पण मग कलेची जेव्हा आपण निर्मिती करतो तेव्हा लोकांचा विचार करून करायला हवं का आपल्याला काहीतरी मांडायचं आहे म्हणून द्यायला हवं? एखादी कला पोहोचवताना काय विचार केला पाहिजे, काय जबाबदारी आहे आणि कशाचं भान राखलं पाहिजे? मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा वैयक्तिक याचं उत्तर प्रत्येकजण वैयक्तिक रीतीनं देईल. काही जण म्हणतील की मला फरकच पडत नाही की प्रेक्षकांना काय वाटतं, ते येतात नाही येतात याच्याशी माझा काही संबंध नाही, मला जे हवं आहे ते मी हे केलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की माझी कला ही प्रेक्षक शरण असता कामा नये, पण प्रेक्षकाभिमुख असली पाहिजे. कारण कोल्हापूरला असताना आम्ही मेळे पाहायला जायचो आणि मेळ्यांमध्ये काम करायचो. तिथपासून आम्हाला ते एक त्यावेळचंच ट्रेनिंग असं आहे की आपण जे करतोय ते शेवटच्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे. आणि ते प्रत्येक वेळेला पोचवताना तुम्हाला अवमूल्यन करायची गरज नसते किंवा तुम्हाला कलेलाचा कस कमी करण्याची गरज नसते. तुम्ही लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रेक्षकाभिमुख असाल तर तुम्ही त्या पद्धतीची शब्दरचना वापराल, त्या पद्धतीचे सीन्स तुम्ही निर्माण कराल आणि त्या पद्धतीने हे होऊ शकतं. कवितेच्या बाबतीमध्ये एकदा तेंडुलकरांनी मी एका कवीबद्दल म्हटलं होतं की या कवीबद्दल तुम्हाला काय वाटतं, खूपच दुर्बोध आहे किंवा असं. तर ते म्हणाले की जी कविता माझ्याशी बोलायला तयार नाही मी तिच्या वाटेलाच जात नाही. त्यामुळे ह्याची तयारी ठेवली पाहिजे की मी जर स्वांत सुखाय म्हणून काही आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, सुरुवात होते स्वांत सुखाय म्हणून, पण नंतर असं वाटतं की अरे ते हाऊसफुल पण झालं पाहिजे, लोकांनी पण पाहिलं पाहिजे आणि मग लोक बघत नाही कारण लोकांना काही कळत नाही, अशा पद्धतीचा विचार व्हायला लागतो. त्यामुळे हा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असला पाहिजे की मला मी काय पद्धतीने माझी कला सादर करणार आहे, त्याच्यावरती तो प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमचं नाटक आहेच ना ज्याचा त्याचा प्रश्न, तसा प्रत्येक लेखकाने दिग्दर्शकाने आपल्याला काय द्यायचं आहे त्याचं त्यांनी द्यावं आणि मोकळं व्हावं असंच म्हणायचं आहे त्यांना. पण मग कलेतनं प्रबोधन व्हायला हवं हा जो विचार येतो किंवा सर्वसामान्यपणे मानला जातो त्याचा कितपत विचार करायला हवा आणि मुळात कला ही प्रबोधनाचं माध्यम म्हणूनच वापरायला हवी आहे का? मुळात आपल्याकडे कलेबद्दल रंजन आणि अंजन असे दोन हेतू आहेत असं सांगितलं जातं की मनोरंजन पण झालं पाहिजे आणि डोळ्यात अंजन पण घातलं पाहिजे. अशा पद्धतीने सुरुवातीपासून कलेकडे पाहण्याचा विचार हे आहे. पण जर आपल्या अभिजात नाटकांकडे आपण पाहिलं तर ती नाटकं आपल्याला काही संदेश देत नाही, ती आपल्याला काही आपलं प्रबोधन करत नाही. कालिदासाचं आषाढस्य प्रथमदिने हे काही आपलं प्रबोधन करत नाही, मृच्छकटिक काही आपलं प्रबोधन करत नाही. त्यामुळे प्रबोधन ही नंतरच्या काळामध्ये त्याला जोडली गेलेली एक अपेक्षा आहे असं माझ्या लक्षात येतं. या सर्व ग्रेट नाटककारांनी काय केलं तर त्यांच्या आजूबाजूला त्यांना जे काही दिसत होतं ते जग त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडलं आणि त्यांच्या पद्धतीने मांडत असताना लोकांना आजूबाजूचं जग कसं आहे ते समजावून सांगायचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्याकडचे दोन महत्त्वाचे ग्रंथ आहेत रामायण आणि महाभारत. आयुष्य कसं असावं असं जर म्हटलं तर आपण रामायणाकडे बोट दाखवू शकतो. आदर्श पती, आदर्श पत्नी, आदर्श भाऊ, आदर्श सगळेच आदर्श. पण आयुष्य कसं आहे असं म्हटलं तर महाभारताकडे बोट दाखवायला लागतं. हे असं असतं की सुईच्या आगारावरती मावेल एवढी पण जमीन भाऊ भावाला देत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाटकाचा प्रधान हेतू प्रबोधन हा सुरुवातीच्यापासून कधीच नव्हता. इव्हन ग्रीक रंगभूमीवरती सुद्धा जर आपण सोफोक्लिससारखं इडिपस पाहायचा प्रयत्न केला तर त्यांनीसुद्धा त्या काळामध्ये ग्रीक संस्कृतीमध्ये कसं होतं की तुमची आयडेंटिटी 3 गोष्टींनी बांधलेली होती. पहिल्यांदा परमेश्वराशी, मग समाजाशी आणि मग तुमच्याशी. तर त्यांनी पहिल्यांदा इडिपस नाटक करून समाजाला म्हणजे परमेश्वरा म्हणजे नियतीला प्रश्न केले. परत तो नियतीला सरेंडर झाला त्या नाटकामध्ये, पण त्यांनी प्रश्न केले. त्याच्यानंतर त्यांनी दुसरं नाटक अँटिगनी नावाचं लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी समाजाला प्रश्न केले. तर अशा पद्धतीने त्या काळामध्ये जे काही आजूबाजूला होतं त्याला प्रश्न करणारं ते नाटक होतं, ते समजून घेणारं नाटक होतं. प्रबोधन हा त्याला नंतर जोडला गेलेला भाग आहे असं मला वाटतं. कारण आपल्या समाजामध्ये प्रबोधनाची वेगळी परंपरा होतीच ना.
कीर्तनकार होते, प्रवचनकार होते, शिक्षक होते, आईवडील, हे सगळे प्रबोधनासाठीच होते. नंतर तर पत्रकारांनी सुद्धा प्रबोधन करणं अपेक्षित आहे. म्हणजे संपादकीय आणि या सगळ्या ह्याच्यातनं ते प्रबोधनच करत असतात. त्यामुळे प्रबोधन करणाऱ्यांची इतकी मोठी पलटण उभी असताना कवी आणि नाटककारांनी त्याच्यामध्ये आणखीन प्रबोधन करायची गरज आहे असं मला वाटत नाही. पण हो, आजूबाजूचं जे सगळं वास्तव आहे त्या वास्तवाची त्यांनी भिडलं पाहिजे. पण त्याचबरोबर म्हणजे आम्ही जेव्हा नवीन नवीन लिहायला लागलो तेव्हा आमच्या वेळची जी समीक्षक मंडळी होती, म्हणजे मला नेहमी दुर्दैवाने असं सांगावंसं वाटतं की आमच्या पिढीला चांगले समीक्षकच मिळाले नाहीत. म्हणजे ते समीक्षक त्या वेळेला त्यांच्या वैचारिक गोंधळामध्येच अडकले होते. एक समीक्षक विदुषी होत्या, त्या कायम आम्हाला सांगायचे की तुम्ही कंटेम्पररी लिहिलं पाहिजे, समकालीन वास्तव मांडलं पाहिजे. तर मी एकदा त्यांना असं विचारलं की लेखकाचा समकाल कुठला, महाभारताचा काळ कुठला, हजारो वर्षापूर्वी महाभारत लिहिलं गेलं, पण आज मला ते आजचं वाटतं ना. त्यामुळे माझ्या दृष्टीने महाभारताचा काळ हा आजचाच काळ आहे. शेक्सपियरची नाटकं 300-400 वर्षापूर्वी लिहिली गेली होती, परंतु मला ती आजची वाटतात ना. मग शेक्सपियरचा काळ कुठला, तर त्या चिडल्या माझ्यावर. पण मी त्यांना असं म्हटलं की तपशील समकालीन असू शकतो, म्हणजे मोबाईल असेल, टी व्ही असेल, अमुक असेल, जे काय असेल, लॉकडाऊन, अमुक तमुक, वर्क फ्रॉम होम, हा तपशील समकालीन असू शकतो. पण लेखकांनी समकालीन बोलण्याची गरज नसते, त्यांनी सार्वकालिक बोललं पाहिजे. आणि आईन्स्टाईन तर असं म्हणतो की काळाचे 3 तुकडे नाहीच आहेत. वर्तमान, भूत आणि भविष्य हे माणसांनी सोयीसाठी पाडलेले तुकडे आहेत. तो सतत निरंतर वाहणारा एक प्रवाह आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रबोधनापेक्षा सुद्धा माणूस कुठून निघाला, तो कुठपर्यंत आला आहे याचं विश्लेषण माणसाला करावं असं वाटतं. म्हणजे मूळ प्रश्न मी कोण आहे हा विचारतच आपण जन्म घेतो, कोहम. तर मी कोण आहे आणि माझ्या इथलं प्रयोजन काय आहे, या 2 प्रश्नांनाच श्रेष्ठ कलाकृती भेटत असतात असं मला वाटतं. बाकी सध्याच्या समकालीन प्रश्नांबद्दल, चळवळींबद्दल, समस्यांबद्दल जे लिहितात ते समस्या संपली, चळवळ संपली की ती नाटकं बाजूला पडतात असं मला वाटतं. त्यामुळे लेखकांनी स्थळ आणि काळ ओलांडायचा प्रयत्न केला पाहिजे. शेक्सपियर त्याचा काळ ओलांडून आपल्यापर्यंत आला. शेक्सपियर त्याचं स्थळ इंग्लंड हे ओलांडून आपल्यापर्यंत आला. महाभारताचंही तेच आहे. महाभारत हे ओलांडून जगभर गेलं, तो काळ ओलांडून जगभर गेलं. त्यामुळे मला असं वाटतं की तपशील समकालीन असू शकतो, पण त्याचा आशय जो आहे तो समकालीन असण्याची गरज नाही. पण मग तरीही विचारधारा आणि कला याची सांगड कशी घालायची आणि हां मी असा वेगळा म्हणजे तुला म्हणायचं मला माहीत आहे. म्हणजे समजा माझी वैयक्तिक एखादी विचारधारा असेल तर ती मी कला या माध्यमातनं समाजापुढे मांडावी का, किंवा प्रचारकी थाट असं म्हणणार नाही, पण माझी विचारधारा ही कुठल्या तरी माध्यमातनं, कलेच्या माध्यमातनं समाजापुढे मांडावी का, असा प्रश्न आहे. हां, आणि मुळात मग ते मांडत असताना कला महत्त्वाची की विचारधारा, प्राधान्य कशाला द्यायचं, हा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये खूप जोर धरणार आहे असं मला वाटतं. आणि विशेषतः रशियन राज्यक्रांतीनंतर हा प्रश्न अधिकच ऐरणीवरती आला. कारण रशियन राज्यक्रांतीनंतर ती राज्यक्रांती शेवटच्या माणसापर्यंत झिरपावी याच्यासाठी काय काय गोष्टीची मदत होऊ शकेल. एकतर सत्ता होती, बंदुकीच्या जोरावर त्यांनी ती झिरपली. म्हणजे अनेक विरोध करणाऱ्यांना ठार मारून टाकलं. म्हणजे आपण हिटलरचं नाव घेतो, पण लेनिन आणि स्टालिननी मारलेल्या किंवा पॉल पॉटनी मारलेल्या लोकांची संख्या ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे. हिटलर तर वाईटच माणूस होता, म्हणजे माणूसच नव्हता, पण स्टालिन, लेनिन आणि पॉल पॉट्स ही सुद्धा काही फार माणसं होती असं मला वाटत नाही. तर त्यांनी बंदुकीच्या जोरावर ती विचारधारा झिरपवण्याचा प्रयत्न केलाच. पण नंतर असं लक्षात आलं की माणसाच्या मनापर्यंत आणि हृदयापर्यंत पोचायचं असेल तर कला हे अतिशय श्रेष्ठ माध्यम आहे. आणि मग कलेच्या माध्यमातून आपली विचारधारा पोचवण्याचा एक विचार त्या ठिकाणी सुरू झाला. मग वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, वैचारिक ग्रंथ, नाटकं या सगळ्याचा त्यांनी वापर करून घेतला. आणि तिथपासून ही परंपरा सुरू झाली की कलेला आपला माउथपीस बनवायचं. विजयाबाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, माझी नाटकं ही कोणाचीही माउथपीस असणार नाही. पण माउथपीस नसणं हे रशियामध्ये त्या काळामध्ये पाप मानलं गेलं. आणि म्हणून त्यांचा अत्यंत फेवरेट असा मॅक्झिम गोर्की नावाचा लेखक, तो त्या काळामध्ये क्रांतीने अत्यंत प्रभावित झाला होता. त्या पद्धतीने त्याने ते मदर नावाची कादंबरी लिहिली वगैरे सगळं झालं. लिहिता लिहिता त्याने लोअर डेप्थ नावाचं एक नाटक लिहिलं आणि त्यात तो एक वाक्य लिहून गेला
सगळेच प्रश्न काही पोटाभोवती फिरत नाहीत आणि तिथल्या राज्यकर्त्यांना ते वाक्य झोंबलं, कारण आपण सगळे प्रश्न हे पोटाभोवती फिरतात, पोटाचीच समस्या काय ती खरी समस्या हे लोकांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करतोय आणि मॅक्झिम गोर्की काहीतरी हे करतोय, तर त्याला देशातनं पळून जायला लागलं, हे करायला लागलं, मग तो परत आला वगैरे, तो सगळा इतिहास आहे. त्यामुळे ही जी कला आहे, ही कला एखाद्या विचारसरणीचा माउथपीस असावा का, तर रशियन राज्यक्रांतीनंतर तो माउथपीस असलाच पाहिजे अशा पद्धतीचं मत मांडलं जायला लागलं. आपल्याकडे मला असं वाटतं की 70 आणि 80च्या काळामध्ये ज्या चळवळी झाल्या तिथे या विचारांनी जोर धरला. आपल्याकडे राष्ट्रसेवा दल होतं जे कलापथकाच्या माध्यमातून आपला विचार लोकांपर्यंत पोचवत होतं. आपल्याकडे इप्टासारखी संस्था होती जी कलेच्या माध्यमातून आपला विचार लोकांपर्यंत पोचवत होती. तोपर्यंत तथाकथित ज्यांना डावी विचारसरणी आपण म्हणतो त्यांनी याचा अतिशय चांगला वापर करायला सुरुवात केली होती. त्यांना ते उमजलं होतं. उजव्या विचारसरणीच्या लोकांना ते आत्ता कळू लागलं आहे असं मला वाटतं. प्रचंड मोठं दुर्लक्ष त्यांचं या सगळ्या कला आणि साहित्याकडे झालं. कला आणि साहित्याचं माध्यमसुद्धा माणसांपर्यंत पोचण्याचं माध्यम होऊ शकतं हे त्यांना आत्ता उमजू लागलं आहे. परंतु त्यामुळे झालं कसं की त्यांनी माणसांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचं संघटन मजबूत झालं. आज संघाची 100री साजरी करण्यासाठी गावागावात स्वयंसेवक आहे, परंतु इप्टाची किंवा रशियन कम्युनिस्ट पक्षाची 100री साजरी करायला प्रत्येक गावामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं ऑफिस आहेच असं नाही, परंतु कम्युनिस्ट विचारधारा मांडणारी पुस्तकं आणि नाटकं मात्र तिथपर्यंत पोचलेली आहेत. हा त्या 2 भागातला विचार आहे. त्यामुळे कलेचं प्रयोजन ही आपली विचारसरणी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि साठीच असलं पाहिजे असं एक विचारधारा मानते आणि दुसऱ्या विचारधारेने कलेच्या स्वायत्ततेला फार काही धक्का लावला नाही. त्यामुळे आज असं झालेलं आहे की आज अचानक जे तुम्ही भूमिका घ्या हे जे सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये त्याचं कारण हे आहे की तुम्ही भूमिका घ्या आणि तुम्ही तुमची भूमिका तुमच्या नाटकातनं मांडा. चंपर देशपांडेंच्यासारखे नाटककार असं म्हणतात की भूमिका घ्या असं म्हणणारे लोक सांगतात की आत्ता समाजामध्ये हे प्रश्न आहेत, पण मला समाजामधला एक वेगळाच प्रश्न महत्त्वाचा वाटत असेल तर मला जीवनाची निरर्थकता महत्त्वाची आहे आणि त्याच्यावरती चिंतन करावं आणि त्याच्यावरती लिहावं असं वाटत असेल तर तुम्ही मला अडवणार आहात का? तर ते लोक म्हणतात की हो, मग तुमच्या नाटकाला आम्ही नाटकच म्हणणार. त्यामुळे की चंपर देशपांडे असं म्हणतात की नाही, मी नाही मानत की मला काय वाटतं बरं. आणि आता कसं आहे की गेल्या काही दिवसांपासून या एक वेगळं 2014ला सत्तांतर झाल्यानंतर परत एकदा सत्तांतर व्हावं अशा दृष्टीने ज्या लोकांचे प्रयत्न चालले त्यांनासुद्धा परत वेगवेगळ्या माध्यमातून सत्तांतराचा संदेश लोकांपर्यंत पोचवायचा असल्यामुळे त्यांना परत कला आणि साहित्यातले सेलिब्रिटीज आपल्या बाजूला उभे असावेत असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भूमिका घ्या असं जास्त आपल्याला ऐकायला मिळतं आहे. पण मग आता माझ्यासारख्यांचा असा प्रश्न होतो, आता मी पुण्यात जेव्हा राहते तेव्हा अनेक विचारसरणीची लोक माझ्या आजूबाजूला आहेत. तर डावं उजवं हा इतका प्रचलित झालेला शब्द आहे की बऱ्याच वेळा अर्थ माहीत नसतानाही तो वापरलेला असतो. तर हे डावं उजवं असं काय आहे नेमकं, हे कुठून आलं, खरंच असं काही डावं उजवं आहे का? ते रशियन राज्यक्रांतीपासून आलं. रशियन राज्यक्रांतीमध्ये राजाच्या बाजूचे जे लोक होते ते उजव्या बाजूला बसायचे आणि राजाच्या विरुद्ध जे होते ते डाव्या बाजूला बसायचे. त्यामुळे सत्तेच्या बाजूनी जे असतात ते रायटिस्ट आणि सत्तेच्या विरुद्ध जे असतात ते लेफ्टिस्ट असा एक साधारणतः समज होता. बरं, रशियन राज्यक्रांतीमध्ये लेफ्टिस्ट सत्तेच्या बाजूने होते किंवा लेफ्टिस्टच सत्तेमध्ये होते, त्यामुळे तसं पाहायला गेलं तर ते तिकडचे उजवे म्हणायला पाहिजे, पण ते तसं म्हटलं गेलं नाही. आणि या 2 रूढ विचारधारा ज्या होत्या त्या डाव्या आणि उजव्या अशा त्या ठिकाणी दिसायला लागल्या. तू जे म्हणालीस की मी वेगवेगळ्या विचारसरणींनी घेरले गेले, ही अत्यंत चांगली अवस्था आहे. याचं कारण असं, पुढारी पाहिजे नाटकामध्ये आपोआप मला ते पाहायला मिळालं की अरे समाजामध्ये एक साम्यवादही आहे, एक समाजवाद आहे, एक हिंदुत्ववाद आहे, एक सर्वोदय, काँग्रेस, हे सगळं आहे. हे मला त्या नाटकातनं शिकायला मिळालं. मला त्यावेळेला ते कळलं नसेल कारण मी त्यावेळेला 7वीत वगैरे होतो, परंतु त्याच वेळेला देशामध्ये आणीबाणी लागू झाली आणि 77 साली जेव्हा प्रचाराची रणधुमाळी उडाली त्यावेळेला त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही लहान मुलं बिल्ले लावून जनता पक्षाच्या प्रचाराला बाहेर पडायचो. आणि सुदैव असं की मी तुम्हाला सांगतो
पु ल देशपांडे, अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, तारकेश्वरी सिन्हा, इंदिरा गांधी, मी किती नावं घेऊ, एवढे लोक कोल्हापूरला आले होते प्रचारासाठी आणि त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या. त्यामुळे वेगवेगळ्या विचारसरणींची एक तोंड ओळख त्यावेळेला होत होती. बरं, त्यावेळेला आमच्या घरी सोव्हिएत रशिया नावाचं एक मासिक येत होतं आणि हे मासिक इतकं गुळगुळीत आणि इतकं सुंदर असायचं. म्हणजे आता अशी मासिकं निघायला लागली आहेत, पण त्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट मासिकं असायची. पण हे इतकं गुळगुळीत आणि सुंदर, त्याच्यामध्ये लाल लाल टमाटोचे हे तिकडचे शेतकरी, त्या शेतकरी बाया, असं वाटायचं की हे सगळं नंदनवन आहे आणि रशिया म्हणजे नंदनवन आहे आणि ते आपल्याकडे आलं पाहिजे, आपला देश असा झाला पाहिजे. त्यामुळे आमच्या बरोबरीचे अनेक लोक डाव्या विचारांकडे वळले, कारण रशियामध्ये डावा विचार आहे, लेफ्टिस्ट विचारसरणीचं सरकार आहे. त्यामुळे इथे डावं विचारसरणी आली पाहिजे. पण त्यामुळे खरं तर मला पटकन डाव्या विचारसरणीचा होण्यासारखी परिस्थिती होती. पण त्याच वेळेला अत्यंत विरुद्ध विचारसरणीचं असं एक पुस्तक रशियातलंच माझ्या वाचनात आलं. ते म्हणजे स्टालिनच्या कन्येनी स्वेतलानाने लिहिलेलं पुस्तक स्टालिना. तिने रशियाची परिस्थिती मांडली होती की रशियामध्ये भूक आहे, बेकारी आहे, एकेका ब्रेडच्या तुकड्यासाठी कुत्र्यासारखे लोक एकमेकांची मारामारी करतात आणि ती तिथून पळून आली आणि ती म्हणाली हे कुणाला बोलताही येत नाही. जर तुम्ही असं म्हणालात की रशियामध्ये हे सगळं घडतं आहे तर तुम्हाला सायबेरियाला पाठवलं जातं, तुम्हाला एका गाडीत घालतात, घेऊन जातात आणि कळतही नाही की तुम्ही कुठे, कुणी विचारायचंही नाही. आणि मग मी थोडा सावध झालो आणि सर्वच प्रकारच्या विचारसरणींकडे एक थोडा सावधपणे पाहायला लागलो की जे आपल्या समोर येतं त्याचं जोपर्यंत आपण नीट परिशीलन करत नाही आणि समजून घेत नाही तोपर्यंत प्रभावित व्हायचं नाही. माझे अनेक मित्र त्यावेळेला प्रभावित झाले. कोल्हापूरच्या अनेक नाट्यसंस्थाही आपल्याला माहीत आहेत ज्या प्रभावित झालेल्या. पण जेव्हा 87 साली ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्राईका झालं आणि रशियाचा पोलादी पडदा बाजूला झाला आणि रशियाचं वास्तव आलं, तेव्हा ही मंडळी म्हणजे भांबावून गेली की आता काय करायचं आहे. मला त्यावेळेला शमिक बॅनर्जी, त्याच्यानंतर प्रतिभा अगरवाल हे बंगालचे लोक त्यावेळेला भेटले होते. मी विद्यार्थी होतो, पण मी त्यांना विचारायचो की आता काय. तर त्यावेळेला ते म्हणलं नाही, विचार तर तोच आहे, पण ते म्हणजे भेलकांडून गेल्यासारखी ही सगळी मंडळी त्या काळात झाली होती. याचं कारण असं की परत मी ह्याच्याकडे येतो की डावं की उजवं. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्व प्रकारच्या विचारसरणी म्हणजे या पद्धतीने समाजाचं भलं होऊ शकेल अशा पद्धतीने शोधून काढलेले मार्ग आहेत. म्हणजे ते त्या विचाराच्या लोकांना पटतात की ठीक आहे की एकाला असं वाटतं की साम्यवादाच्या मार्गाने सगळं जग सुधारेल, समाजवादाच्या मार्गाने सुधारेल, गांधीवादाच्या मार्गाने सुधारेल आणि त्यानंतर ते त्या रस्त्याने जायला लागतात आणि आजूबाजूचं काही बघत नाहीत किंवा बघू शकत नाही. अनेक असे अत्यंत प्रामाणिक लोक आहेत की ज्यांना प्रामाणिकपणे वाटतं की हाच रस्ता अंतिम आहे आणि मग ते गांधीवादी विचारवंत किंवा समाजवादी विचारवंत असं आपल्या नावामागे लागतात किंवा लेखक असं हे आहे. तर त्यांनी ते जरूर लावावं, म्हणजे मला काही त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही. पण मला नेहमी असं वाटतं विचारसरणी या छत्रीसारख्या असतात आणि कला आणि साहित्य हे आकाशासारखं विस्तीर्ण आहे. काय सुंदर. विचारसरणींना एक्सपायरी डेट आहे, कला आणि साहित्याला नाही. त्यामुळे मी जर माझी कला एकाच विचारापुरती जर संकुचित करून टाकली, म्हणजे मला नासी फडकेंचा एक अत्यंत चांगला किस्सा या ठिकाणी आठवतो. नासी फडके त्यावेळेला गांधींच्या चळवळीमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी सांगितलं की मी या चळवळीला वाहून घेतोय, नोकरी सोडली, सगळं हे झालं. आणि अचानक गांधींनी चळवळ बंद केली, थांबवली काही कारणामुळे आणि सांगितलं की नाही आता आपण ही चळवळ करत नाही आहोत काही दिवस हे. तर त्यांनी असा प्रश्न केला की का. तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की हे बघ, हे प्रश्न विचारू नको, त्याचा विचार गांधींनी करून ठेवला असणार, त्यामुळे आपण ते मान्य करायचं आणि त्याप्रमाणे. तर ते म्हणाले की नाही असं नाही होणार, माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली पाहिजेत आणि ती जर मिळणार नसतील तर मी या चळवळीच्या नादाला लागणार नाही. आणि त्यांनी संदेश देऊन टाकला की मी आता परत नोकरीवर येणार आहे आणि लोकांनी त्यांच्यावर खूप टीका केली, त्यांच्या आत्मचरित्रातच त्यांनी दिलेलं आहे. तर कलावंतांचा असा मोहभंग होऊ शकतो आणि तो अनेकदा झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं सर्व प्रकारच्या विचारसरणींची माहिती असली पाहिजे. सर्व प्रकारच्या विचारसरणी नेमक्या काय सांगतायत, त्यांच्या मर्यादा काय, त्यांची बलस्थानं काय हे समजून घेतलं पाहिजे. पण लिहिताना मात्र कुठल्याही विचारसरणीचा माउथपीस होऊन लिहिलं तर आपल्या कलेवरती मर्यादा येतात. त्या कलेवरती मर्यादा यायला लागतात आणि त्या मर्यादा म्हणजे म्हणून मोहन राकेश हे भारतातले सर्वश्रेष्ठ नाटककार का होतात
किंवा जयवंत दळवींचं बॅरिस्टर हे आधुनिक मराठी रंगभूमीवरचं सर्वश्रेष्ठ नाटक का असतं? कारण ते कुणाचा माउथपीस झालेलं नाही. तुम्ही कितीही काही म्हणा, तेंडुलकरांची नाटकं ही सनसनाटीपणाच्या आहारी गेली आणि त्यामुळे ती त्यांच्यातला कस कमी झाला. आणि त्यामुळे आता जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या बाहेर फारसे तेंडुलकर सादर होत नाही. कारण त्या वेळचा तो त्यांनी उभा केलेला तो सगळा आजूबाजूची चळवळ, त्यावेळचं सगळं ते वातावरण एकदा संपलं की तुमच्या नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. आणि मोहन राकेशांची नाटकं आजही सर्वत्र होतात, कारण ती कुठल्याही सनसनाटीपणाच्या, म्हणजे बॅरिस्टरसारखं नाटक जर तेंडुलकरांच्या हातात पडलं असतं तर त्यांनी ते किती सनसनाटी केलं असतं. मग त्यातलं ते कुटुंब, त्याच्यानंतर लैंगिक घुसमट, हे तर त्यांच्या म्हणजे फोर्टेच होता तो त्यांचा. पण दळवींनी त्याच्या आहारी न जाता, ते सनसनाटी न करता ते नाटक अत्यंत, मी म्हटलं त्याप्रमाणे तारतम्याने लिहिलं. त्यामुळे आजही त्या नाटकाला एक्सपायरी डेट नाही, तपशील जरी सगळा बदलला असला तरी. आणि म्हणून मला असं वाटतं की माउथपीस होण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या विचारसरणींचा त्याच्यामध्ये आपल्याला आकलन असलं पाहिजे, कारण हे सर्व विचारसरणी तुम्हाला जग आणि जगणंच समजावून सांगतात, पण एका मर्यादित चौकटीतून सांगतात. ती चौकट लक्षात ठेवायची आणि ते समजून घ्यायचं. मला आता NSD विषयी कुतूहल पण आहे आणि हा विषय निघालाच आहे. तर NSDचं वातावरण असं काही होतं का? तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हा तिथे विचारसरणींचा प्रभाव होता का किंवा कल होता का, आणि तिथे तुम्हाला असे काही अनुभव आले का? खूप लोकांचा असा गैरसमज आहे की JNU आणि NSD याच्यामध्ये फारसा काही फरक नाही. पण मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा कधीही कुठल्या विचारसरणीच्या आहारी गेला नाही. अलकाझींनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं जे फाउंडेशन, जो पाया घातलेला आहे ना, तो केवळ नाटक, कला आणि साहित्य याच्या भोवती फिरणारा आहे. म्हणजे जर ते लेफ्टिस्ट असते किंवा ते वेगळ्या विचारसरणीचे असते तर त्यांनी क्लासिकल इंडियन ड्रामा, अभिजात भारतीय नाटक हा विषयच इंट्रोड्यूस केला नसता. आम्हाला थेअरीमध्ये 3 विषय शिकवले जातात: आधुनिक भारतीय नाटक, जागतिक रंगभूमी आणि अभिजात भारतीय रंगभूमी. आम्हाला सगळी संस्कृत नाटकं शिकावी लागतात, नाट्यशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कुठल्याही विचारसरणीचा कधीही प्रभाव पडला नाही. तिथे ब्रेकतही शिकवला जातो आणि पुभाभावेंचीही नाटकं त्या ठिकाणी होतात. त्यामुळे तो फरक त्या ठिकाणी नसतो. प्रयत्न झाले अनेकदा, वेगवेगळ्या विचारसरणींनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला आपला रंग देण्याचा प्रयत्न केला, पण तो तडीच गेला नाही. कारण त्याच्यानंतर BV कारंत आले, ही त्याच विचाराचे. मग BM शहा आले, मोहन महर्षी आले, रतन थियम आले, आणि त्याच्यानंतर आलेल्या 1-2 शिक्षिका या एका ठराविक विचारसरणीच्या असल्या तरी त्यांनी त्या विचारसरणीचे जोडे कायमच गेटच्या बाहेर ठेवले आणि केवळ नाटक या दृष्टिकोनातनं त्यांनी पाहिलं. कारण त्यांचंही तेच म्हणणं होतं की विचारसरणी ही छत्रीसारखी असते आणि कला आणि साहित्य हे आकाशासारखं विस्तीर्ण असतं. म्हणजे कला निर्मिती करणाऱ्यांची जबाबदारी काय ते आपण साधारण हे जाणून घेतलं. आता कलेत काम करू इच्छिणाऱ्या अशा मंडळींनी या क्षेत्राकडे कसं पाहिलं पाहिजे? म्हणजे मनोरंजन म्हणून बघायचं, पोट भरायचं साधन म्हणून बघायचं, की आपली असलेली विचारधारा काहीतरी तिला काहीतरी एक एक्सप्रेशन मिळावं म्हणून बघावं? नवीन पिढीला जर समजा तुम्हाला सांगायचं असेल, जसं आता माझ्याकडं कोण येतात, मुलगा 12वीला पुढं काय करू, मग त्याला काय वाटतं ते बघा. तर ते बहुतेकदा डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, पण वडील सांगतात की त्याला 52% पडले. म्हटलं हरकत नाही ना, 52% पडतो, पण त्याला काय व्हायचं आहे ते बघा ना तुम्ही. क्षमता हा नंतरचा भाग आहे. तसं तुमच्याकडे जी मुलं येतात तरुण आणि तुमच्याशी थिएटरबद्दल काय करावं असं सांगतात. कारण मी माझा एक अनुभव सांगतो की काशीनाथ घाणेकरांचं नाटक होतं लाल्या, म्हणजे आपलं नाही नाटकाचं लाल्याची भूमिका केली होती ना, अश्रूंची झाली फुले, वयामुळं जरा विसरतो मी हल्ली. तर इंटरव्ह्यूमध्ये मी भेटलो त्यांना आणि तेव्हा मी असं उमेदीत होतो की आपल्याला, म्हणजे मी डॉक्टर झालो होतो आणि त्यांना भेटलं की मला ते करायचं आहे, अमुक करायचं. ते म्हणलं आत्ता काय करतोस? म्हटलं डॉक्टर. शांतपणे प्रॅक्टिस कर आणि पोट भर.
असं त्याने मला सांगितलं. मला तेव्हा असं वाटलं की अरे एवढा मोठा नट आणि एक आणि घाणेकरांसारखं ग्लॅमर बहुतेक कोणाही अनुभवलं नसेल. आणि ते बघितल्यानंतर मला म्हणून हे असं सांगतात. म्हटलं कदाचित आपली लायकी नसेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल. पण ते म्हणले की हे बघ, पोट भरायचं म्हणून काही साधन नसतं. ज्यांना साधेल त्यांना साधेल, नाही त्याला नाही, आणि हे आधी सांगता येत नाही. तर बऱ्याच मंडळींचं असं मत आहे, विशेषतः मेडिकोज जे आहेत त्यांना तर मी अगदी पर्सनली भेटलो, तर त्यांचं सगळ्यांचं असं मत आहे की नाही, तुझं हाऊस म्हणून करतोयस तेच बरोबर आहे. तसं आता तुम्हाला जी यंगस्टर्स भेटतात त्यांनी तुम्हाला जर असं विचारलं की आता काय करू थिएटरबद्दल, तर तुम्ही काय सांगाल? मुळात आमच्या वेळेला एक स्ट्रगलचा वेगळा हे होता की संधी नव्हत्या, खूप कमी संधी होत्या, अर्थार्जन शक्य नव्हतं. आता उलटं असं झालं आहे की संधी खूप आहेत, अर्थार्जन त्यातनं होऊ शकतं, पण गोंधळही तितकाच माजलेला आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची चॅनल्स निर्माण झाली आहेत, पण असं वाटतं की चॅनलमध्ये काम केल्याने आयडेंटिटी निर्माण होईलच असं नाही. तिथेसुद्धा कारखान्यासारखं नटांना, लेखकांना, सगळ्यांना काम करावं लागतं. मग काही जणं असं म्हणतात त्या कारखान्यात काम करण्यापेक्षा आमच्या वडिलांचा कारखाना आहेच ना, त्याच्यात काम केलेलं काय वाईट. तर असा तो सगळा गोंधळाचा भाग आहे. आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं ना की त्यांनी आपल्या क्षमता लक्षात घ्याव्या आणि परिणामांची तयारी ठेवावी, की निर्णय घेतल्यानंतर त्या परिणामाची जबाबदारी घरच्यांवर, परिस्थितीवर, नियतीवर न हे करता मी प्रयत्न केला आणि मी आज हे करतो आहे किंवा करू शकतो आहे, ही एकदा खरं तर सुरुवातीला तयारी ठेवावी आणि मग या क्षेत्रामध्ये यावं. आज तर कसं झालं आहे की तुम्ही बघता की छोटी छोटी रील्स करूनसुद्धा लोक महाराष्ट्रभर पोचत आहेत आणि ते आपल्या गावांमध्ये ती रील्स करत आहेत आणि तिथे त्यांना सेलिब्रिटी स्टेटस मिळालेलं आहे. त्यामुळे आज केवळ पडद्यावर दिसण्यासाठी तुम्हाला मुंबईला येण्याची गरज उरलेली नाही. तुम्ही तुमच्या गावात राहूनसुद्धा पडद्यावर दिसू शकता आणि लोकप्रिय होऊ शकता. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गदारोळातून माझा पिंड काय आहे तो आधी ओळखला पाहिजे. जसं मी एकेकाळी भरपूर सिरियल्स लिहायचो, पण त्या वीकली सिरियल्स असायच्या, आठवड्यातनं एकदा येणारी सिरियल. पण जेव्हा डेली सोप सुरू झाले तेव्हा मी ओळखलं की हा माझा पिंड नाही. रोज एक एपिसोड लिहिणं हा माझा पिंड नाही. माझ्या बरोबरीचे अनेक मित्र आहेत की जे तेव्हापासून रोज 2 एपिसोड 3 एपिसोड एका दिवशी लिहितात. तो त्यांचा पिंड आहे. तो पिंड ओळखला पाहिजे आधी की तुझा नेमका पिंड काय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की यातून आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे, या 2 प्रश्नांची उत्तरं स्वतःशी हे करायची आणि मग उडी मारली पाहिजे. पण मी असा सल्ला देईन की मग यायचंच असेल तर मग एखादं औपचारिक अशा पद्धतीचं प्रशिक्षण घ्या आणि मग या. आज प्रशिक्षणाच्या संधी खूप उपलब्ध आहेत. मी गेलो त्यावेळेला फक्त एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा होता, दुसरं काही नव्हतं. पण आज पुणे, मुंबई, भोपाळ, सिक्कीम, बेंगलोर, औरंगाबाद, सगळीकडे, पुण्यातच 3 इन्स्टिट्यूट आहेत. MIT नावाची डॉक्टर अमोल देशमुख नावाचे आहेत, उत्तम इन्स्टिट्यूट चालवत आहेत, उत्तम विद्यार्थी त्यातून निर्माण करत आहेत. तर अशा पद्धतीच्या इन्स्टिट्यूट आहेत. 1-2 वर्ष स्वतःवर काम करण्यासाठी द्या, स्वतःला ओळखण्यासाठी द्या आणि त्याच्यानंतर ती औपचारिक पदवी किंवा पदविका तुमच्या हातात असेल त्याचाही तुम्हाला उपयोग होईल आणि मग या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करा. येऊ नका असं मी अजिबात म्हणणार नाही, उलट खूप संधी आहेत. आणि पूर्वी तर म्हणजे तुम्हाला हिरो व्हायचं असेल तर अमुक चेहरा पाहिजे, हिरोईन व्हायचं असेल तर अशी पर्सनॅलिटी. आज असं काही उरलेलं नाही आहे. आज विषय बदललेले आहेत, लुक बदललेला आहे, सगळं बदललेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मनापासून वाटत असेल तर येऊन प्रयत्न करायला हरकत नाही, परंतु ही क्लॅरिटी मनाशी मात्र नक्की ठेवली पाहिजे. म्हणजे अलीकडे प्रेक्षकांची अभिरुची थोडीशी बदलली आहे असं मला वाटतं. म्हणजे जसं जेवणामध्ये निवांत भरलेलं असं ताट, अर्जुन वाडकरच हे आहेत बरं का, सुधर्म केटरर्स, तर उत्कृष्ट भरलेलं ताट, अगदी चटणी कोशिंबीर, छान आस्वादक जेवणं, पंगत, असे कन्सेप्ट्स होते. मला वाटतं कलाक्षेत्रात आता अभिरुचीत इतका बदल झाला आहे की सगळं इन्स्टंट पाहिजे, म्हणजे नूडल्स असंच पाहिजे झालं आहे. तर लेखक म्हणून तुम्हाला याचा त्रास होतो का? नाही, इन्स्टंट सगळंच. आता काय झालं आहे माहिती आहे ना की पूर्वी एखादा कलावंत आला, म्हणजे माझं धर्मेंद्रशीच एकदा बोलणं झालं, म्हणजे की इतक्या माझ्या मित्राच्या ॲड फिल्ममध्ये तो काम करत होता, तर मी गेलो आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये गप्पा मारत बसलो. तर बोलता बोलता ते म्हणाले की पूर्वी व्हॅनिटी व्हॅनसुद्धा नव्हत्या,
फिल्म सिटीमध्ये इथे शूटिंग आहे आणि लांब तिकडे मेकअप रूम असायचे. आम्ही मेकअप करायचो, यायचो आणि तिथे येणारे जाणारे बाईकवरनं शूटिंगच्या ह्याच्यातलेच लोक असायचे. अरे छोड दो ना वाहतक असं म्हणून आम्ही यायचो. आता आम्ही बघतो तर एवढा सगळा बदल झालेला आहे. तर पूर्वी एखादा नट यायचा, एक सिनेमा करायचा, तो यशस्वी व्हायचा, अयशस्वी व्हायचा, त्याला दुसरा माणूस घ्यायचा, असं करत करत 3-4 सिनेमामध्ये तो सेट व्हायचा. अमिताभ बच्चनला 7 सिनेमे लागले सेट व्हायला आणि नंतर त्याचं करिअर सुरू व्हायचं आणि पुढे तो अगदी वयाच्या 40-50पर्यंत हिरो म्हणून कामं करायचा. तो निवांतपणा आता जगातच उरलेला नाही आहे. आता तुम्हाला एक संधी मिळते, ती संधी जर तुम्ही गमावली तर तुम्ही मागे पडता. आज एका मालिकेमध्ये हिरो म्हणून किंवा हिरोईन म्हणून आलेला मालिका संपली की दुसऱ्या मालिकेमध्ये नवीन चेहऱ्याचा शोध घ्यायला लागतात. हा जुना झालेला असतो चेहरा. इतका काळ आता अशा अर्थाने इन्स्टंट झालेला आहे. पण मला नेहमीच असं वाटतं की तुम्ही काळाबरोबर धावायचा प्रयत्न करण्यापेक्षा पुन्हा एकदा स्वतःचं पिंड तपासून पाहायला पाहिजे की मला या रॅट रेसमध्ये धावायचं आहे का, की मला जे हवं आहे ते मी करत राहीन, त्यासाठी मी वाट पाहीन. 2 कामांमध्ये गॅप पडली तरी चालेल, त्याची मधली तजवीज मी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून ठेवेन आणि मी करण्याचा प्रयत्न करेन. ही गोष्ट खरी आहे की आज जेव्हा कॉलेजमधल्या एकांकिकेमध्ये मुलाला पाहिलं जातं, त्याला ऑडिशनला बोलवतात आणि तो स्टार झालेला असतो. म्हणजे मला आठवतं सुलभा देशपांडे माझ्या एका सिरियलमध्ये काम करत होत्या आणि एक नवीन मुलगी पण काम करत होती आणि आम्ही असे दोघं, म्हणजे सुलभाताई बसल्या होत्या, मी आलो, सुलभाताईंना नमस्कार केला, बसलो आणि ती मुलगी आली आणि त्याच्यानंतर हाय असं म्हणून मी पाहिलं आहे तुम्हाला टी व्हीवर असं सुलभाताईंना म्हणाली आणि त्यांच्या शेजारी बसली आणि हे करून ती थोड्या वेळानं गेली. तर सुलभाताईंना मी म्हटलं की सुलभाताई सॉरी, खरं तिला आम्हाला आधी सांगायला हवं होतं की तू एवढ्या सिनियर ॲक्ट्रेसबरोबर काम करते. तर म्हणे की नाही अरे नाही, मला अजिबात त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही की तिने मला येऊन नमस्कार नाही केला, काही हे केलं. म्हणे तू तिच्या दृष्टिकोनातनं विचार कर. ती असा विचार करत असेल की या सुलभा देशपांडे यांनी हौशी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली, मग छोटी छोटी कामं केली, असं करत 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 त्यांच्या बेणारेबाई आले आणि आज इतक्या वर्षांनी त्या याच्या आलेल्या आहेत. मी पहिल्याच सिरियलमध्ये या ठिकाणी आलेले आहे. पण त्या म्हणाल्या की गंमत अशी आहे की ही निघूनही जाईन पण मी इथे असेन. आणि तसंच झालं. 1-2 सिरियलमध्ये ती दिसली, नंतर ती आता कुठे माहीत पण नाही. पण सुलभाताईंच्या भूमिका आजही आपण आठवतो ना. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा इन्स्टंट याचा काळ आहे आणि त्यात त्याचाही दोष नाही. कालपर्यंत आलेला मुलगा आज अचानक स्टार होतो. गावागावामध्ये त्याला रिबीन कापायला जर बोलवायला लागत असतील तर त्याला ते वाटणारच. पण तिथेच मला असं वाटतं की त्यांनी सांभाळलं पाहिजे की हे किती दिवस आपल्याबरोबर ग्लॅमर राहणार आहे. माझी सिरियल चालू असेपर्यंत मला अशा पद्धतीचं काहीतरी काम करून ठेवलं पाहिजे की ज्या भूमिकेसाठी लोक मला ओळखू लागतील, कायम ओळखत राहतील. म्हणजे यश पचवायला शिकलं पाहिजे. अपयशही पचवता आलं पाहिजे आणि यश तर जास्त पचवणं अवघड आहे. म्हणजे एकतर ह्या क्षेत्रात स्काय इज द लिमिट आणि इन्स्टंटच्या जमान्यात कॉन्स्टंट राहायचं असेल तर कन्सिस्टन्सीशिवाय पर्याय नाही. पण आपण कला साधक असं जेव्हा शब्द वापरतो कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांना, तेव्हा कलेची साधना करणं म्हणजे काय असतं? कलेची साधना कशी करायची असते? आपल्याला ना अनेकदा असं सांगितलं जातं की विद्या ही बाहेरून आत येते, म्हणजे ती शिकावी लागते आणि कला ही असतेच, ती फक्त प्रकट करावी लागते. पण हे अर्ध सत्य आहे. कला तर तुमच्यामध्ये असतेच, पण ती प्रकट करत असताना ना तिला सतत रियाज हा फार महत्त्वाचा असतो. नर्तक रियाज करतात, गायक रियाज करतात आणि अभिनेता मात्र रियाज नाही करत. अभिनेत्याला असं वाटतं की माझ्याकडे ते सगळं आहेच. त्याला त्याच्या आवाजाच्या एक्सरसाइज करण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वैयक्तिकरित्या घरातल्या घरात करून हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे आमचे रतन थियम नावाचे जे सर होते ते कायम म्हणायचे, ॲक्टिंग इज नथिंग बट रियाज, रियाज अँड रियाज. तुम ज़्यादा रियाज करो और कम प्रेझेंट करो. गायकाचं असं असतं, तो खूप रियाज करतो आणि तासभर गातो. तर रियाज साधकाला, कारण साधना असं म्हटल्यानंतर साधनेची आवश्यकता असतेच, तर त्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं.
त्याचं स्वरूप प्रत्येक वेळेला तुम्ही रोज सकाळी उठून एक्सरसाइजच करताय अशातला भाग नाही. तुम्ही चांगली भूमिका बघता, ती समजून घेता, तुम्ही थिएटर ॲप्रिसिएशनचे कोर्स करता, सिनेमाच्या ॲप्रिसिएशनच्या कोर्सना जाता किंवा रोज सिनेमे बघता, त्यातनं काहीतरी घेता. तर सतत तुम्ही कलेचा विचार करणं आणि काल मी जे केलं आहे ते मला मोडता येतं आहे का. म्हणजे आमचे फ्रिट्स बेनिविट्स नावाचे जर्मन शिक्षक होते, ते सांगायचे की ही मोडतोड सतत तुम्हाला जमली पाहिजे. एकदा नटाला कळलं ना की मी असं वाक्य टाकलं की मला टाळी येते, की तो पुढची अनेक वर्ष तसंच करत राहतो. पण एकदा त्याला कळलं ना की मला ही जागा आली, आता मी दुसरी जागा शोधवायचा प्रयत्न केला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं असायचं. आणि ते म्हणायचं की बहुतेक नट हे करता 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 स्टॅग्नंट होऊन जातात, ते त्या पद्धतीनेच करायला लागतात. बरं, याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांचा आणखीन एक प्रॉब्लेम असा आहे की राजेश खन्नानी जर ते असं केलं नाही तर आपण त्याला राजेश खन्नाच मानत नाही. अमिताभने आवाज बदलून बघितला तर स्वीकारलं नाही, त्याला ते परत डब करायला लागले. त्यामुळे आपले प्रेक्षकही त्याच्याकडनं त्याचपणाची अपेक्षा करणार. पण मला असं वाटतं की आपण नट म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. प्रेक्षकांचा विषय निघालाच आहे, तर कलेकडे बघताना प्रेक्षकांची प्रेक्षक म्हणून काय जबाबदारी आहे? नाही, मलाही असं वाटतं ना की कुठलीही कला म्हणजे जिवंत कला जी असते ना ती दोघांच्या सहभागातनं साकार होते. म्हणजे एकही प्रेक्षक नसेल तर आम्ही रिहर्सल करतो, पण ती रिहर्सल असते, तो प्रयोग नसतो. जेव्हा 5 का होईना समोर प्रेक्षक बसलेले असतात ना, त्यांच्या टाळ्या, त्यांचं हसणं, त्यांचे पॉजेस हे फार त्याच्यामध्ये ॲड करतात. विशेषतः विनोदी नाटक हे प्रेक्षकांच्या सहभागाशिवाय उभंच राहू शकत नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांचा सहभाग हा फार महत्त्वाचा असतो. फक्त मला असं वाटतं की प्रेक्षकांनी मला सगळं स्पून फिडिंगसारखं समजलंच पाहिजे असा आग्रह धरता कामा नये. चित्र आपल्याला सगळं कुठे कळतं. किशोरीताई आमोणकर जेव्हा गायच्या किंवा भीमसेनजी गायचे, त्यातली प्रत्येक जागा आपल्याला कळायचीच असं नाही. आपण ती वारंवार ऐकायचो आणि नंतर आपल्याला त्यातली गंमत कळायला लागते. त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा तयार राहिलं पाहिजे. हे प्रयोग करतायत आणि मी त्या प्रयोगाचा एक भाग आहे, त्यामुळे मला ते समजून घेतलं पाहिजे की हे तो का करतोय, ह्यांनी हे असं का केलं, हे असं कसं होईल असं कधी म्हणू नये, हे त्यांनी का केलं हा विचार केला पाहिजे. त्यातनं काय होतं, तुम्हाला कला समजून घेण्याची तुमची जी आकलन शक्ती आणि समज असते ती वाढत जाते. म्हणजे जसं लहानपणी आपण पर्यांची पुस्तकं वाचतो, हळूहळू करत करत आपण जी ए कुलकर्णी वाचायला लागतो, त्यातलं सौंदर्य आपल्याला कळायला लागतं, खानोलकरांच्या कविता आपल्याला आवडायला लागतात. म्हणजे आपलं जे आहे ते आपण सुद्धा विकसित होत जातो असं मला वाटतं. आणि हे विकसित होण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांनी तयार असलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणू का की प्रेक्षकांनी हे समीक्षक किंवा टीकाकार न होता फक्त आस्वादक राहायला पाहिजे. बरोबर. आणि समीक्षकांमधला सुद्धा जेव्हा आस्वादक संपतो ना तेव्हा तो केवळ त्याचं विश्लेषण करायला लागतो. एक डेड पोएट सोसायटी नावाचा फार छान सिनेमा आहे रॉबिन विल्यम्सचा. त्यातलं एक दृश्य फार छान आहे. तो कविता शिकवायला त्या वर्गावर पहिल्यांदा येतो आणि तो म्हणतो की कविता वाचा. एक मुलगा कविता वाचतो. तो म्हणतो की ठीक आहे, कवितेच्या खाली आता समीक्षकांनी कवितेबद्दल जे काय लिहिलं आहे ते वाचायला सुरुवात करा. तो 1-2 वाक्य वाचतो आणि तो म्हणतो एक काम करा, ते पान फाडून टाका. म्हणतो म्हणजे ते पान फाडा. तो मुलगा जरा हे होतं, नाही पान फाडा म्हणतो. तो मुलगा एक पान फाडतो. तो सगळ्यांना सांगतो ही समीक्षेची पानं फाडून टाका. आणि प्रत्येकजण ती पानं फाडायला लागतात आणि फेकून द्यायला लागतात. आणि त्यांची प्राध्यापक जो असतो तो धावत येतो आणि तो म्हणतो हा काय मूर्खपणा आहे. तर तो असं सांगतो कवी काहीतरी म्हणून गेलाय, ते त्यांच्यापर्यंत पोचू दे ना, ते पोचेल. तो म्हणतो नाही पण ते त्यांना समजून सांगितलं पाहिजे. तो म्हणतो की नाही, त्याच्या आकलन शक्तीप्रमाणे ते पोचू दे. ज्याची आकलन शक्ती अधिक असेल त्याच्यापर्यंत ते अधिक चांगल्या पद्धतीने पोचेल. जसं महाभारत लहानपणी वाचतो तेव्हा आपल्याला फक्त गोष्टी असतात. थोडं मोठं झाल्यानंतर लक्षात येतं की अरे फक्त गोष्टी नाही आहे, माझ्या आजूबाजूचं वातावरण काहीतरी हे मला सांगतायत. जग असं असतं, भाऊ असा असतो, राजकारण असं असतं, समाज असा असतो, जग असं असतं, ते मला सांगायला लागतं. थोडं आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा त्यातली फिलॉसॉफी आपल्याला लक्षात यायला लागते, जगण्याविषयीचं तत्त्वज्ञान. आणि आणखीन वरच्या पायरीवर गेल्यावर त्यातलं अध्यात्म आपल्याला कळायला लागतं. त्यामुळे रॉबिन विलियम्स असं म्हणतो यांना या पायऱ्यावर चढत चढत जाऊ दे ना, कशाला समीक्षकांनी ते सांगायचं. आणि ते सांगितलेलं त्यांच्या लक्षात थोडीच येतं, ते फक्त पाठ करतात.
तर मला असं वाटतं की समीक्षकामधला आस्वादक आणि प्रेक्षक समता कामा नये. म्हणजे तुम्ही मुलाखतीत सुरुवातीला म्हणाला होतात की आर्ट इज इनडायरेक्ट, तर मला वाटतं ते एक छान सर्कल पुन्हा शेवटच्या प्रश्नापर्यंत येऊन कंप्लीट झालं आहे. पण बालगंधर्वांचा जसा काळ होता तेव्हा समाजावरती स्त्रियांवरती प्रचंड प्रभाव होता आणि तुडुंबच्या तुडुंब गर्दी होती, लोक खूप फॉलो करायचे. तर आत्ताच्या काळात असा इतका प्रभाव पडावा अशा कोणत्या कलाकृती आहेत? मला असं वाटतं की कलाकृतींचा प्रभाव हा नक्की आपल्या विचार करण्यावरती पडतोच, की आपल्याला त्यातलं काहीतरी भावतं, आपल्याला त्यातलं काहीतरी आवडत नाही आणि आपल्याला काहीतरी असं वाटतं की अरे आपणही असं वागतो, असं वागता कामा नये किंवा आपण असं वागलं पाहिजे. कलाकृतींचा काहीतरी परिणाम निश्चितच होतो, कारण कलाकृती आपल्या आजूबाजूचंच तर सगळं तुमच्यासमोर आणून देते आणि आजूबाजूचं काय तुमचंच एक रूप कलाकृतीच्या रूपाने लोकांसमोर येत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कलाकृतीचा निश्चित परिणाम होतो आणि कलाकृतीचा परिणाम आपण काय पद्धतीने आपल्यासाठी वरती करून घ्यायचा याच्यासाठी आपली समज आणि आपलं आकलन वाढवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. मला वाटतं नाटक ह्या विषयावर खूपच बोलायचं आहे, तेच आपण बोलतो आहे. चित्रपट तुम्ही जे दिलेत किंवा पटकथा लिहिलं तर ह्याच्याबद्दल खरं तर वेळेचं हे लक्षात घेता मला प्रत्येक तुमच्या चित्रपटावर तुमची एक एक वेगळी मुलाखत घ्यावं असं वाटतं. कारण बालगंधर्व आम्ही बघितलं, वाचलं, म्हणजे बालगंधर्वांचं तुम्ही चरित्र नाही लिहिलं, असं ते वेगळंच काहीतरी उंचीवर, आणि चित्रपटांनी तर उत्कृष्ट उंची, मराठी चित्रपटाचा एक वेगळा हे निर्माण झालं, एक उंची मिळाली. त्याच्याबद्दल आणि खरं तर खूप बोलायचं आहे. तुम्हाला रात्री आज जायचं आहे गावाला असं मला हळूच निरोप यायला लागला आहे. त्यामुळे मी शेवटचा प्रश्न विचारतो की जेव्हा एखादा कलाकार त्याच्या वार्धक्यामध्ये अडचणी येतात असं आपल्याला दरवेळी सांगण्यात आलं, म्हणजे बालगंधर्व म्हणा किंवा असं, तर आताच्या कलाकारांना अशी काही भीती असते का? नाही, आताचे कलाकार त्यातून खूप सजग असतात. पूर्वी असं होतं की आयुष्य उधळून दिलं जायचं, तेवढी इन्कम पण नसायची, पण आताचे कलाकार आर्थिक गणित आणि कला याची सांगड घालण्यामध्ये ते शिकले आहेत, अनुभवातनं शिकलेले आहेत आणि ते शिकलंच पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी कसं आहे की कलेसाठी आपण जेव्हा काही उधळून देत असतो त्यावेळेला आपण आपलाही विचार केला पाहिजे, कुटुंबाचा विचार केला पाहिजे, वार्धक्याचा विचार केला पाहिजे आणि आजचे कलाकार तो करताना आपल्याला दिसतात आणि ही खूप मोठा फरक त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसतो. मला तुमच्याशी आत्ता बोलताना तुमची डावी विचारसरणी की उजवी विचारसरणी असं काहीच वाटत नाही. म्हणजे तुम्हाला हे सगळं तुम्ही जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे छत्र्या आणि आभाळ अवकाश ते छान वाटलं मला आणि हे खरंच अशीच मैफल सुरू राहावी असंही वाटतंय. फक्त याच्याबद्दल एक सांगतो की आजच्या गेल्या काही काळामध्ये शिक्के मारण्याची एक प्रथा निर्माण झाली आहे. तू जर माझ्या भाषेत आणि माझ्या बाजूने बोलत नसेल तर मी तुझ्यावर तू त्यांचा म्हणून शिक्का मारला जातो. अनेक लोकांना शिक्के मारण्याची आणि त्या शिक्क्यातनं पाहण्याचे म्हणजे वातावरण काय बिघडलं आहे, तर म्हणजे पूर्वी आम्हाला माहीत असायचं ना की आमच्या आजूबाजूला असलेली मंडळी वेगवेगळ्या विचारांची आहेत. उलट व्हायचं असं की एखादा प्रश्न असेल तर आम्ही त्याला विचारायचो, अरे मी असं लिहितोय, मला जरा समजून सांग, कारण तू या विचारसरणीचा तुझा अभ्यास अधिक आहे. इतकं ते हे होतं. आजकाल असं आहे की तो आपला नाही आहे बरं का, तो त्यांचा आहे. हे इतकं वाढत चाललेलं आहे आणि हे शिक्के मारण्याची प्रवृत्ती खूप वाढते आहे, ती खूप घातक आहे. हे पोलरायझेशन घातक आहे असं मला वाटतं. पण अजूनही एक चांगली गोष्ट अशी आहे की म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की एक झेन मुनी होते, त्यांच्या शिष्याला एकाने शिवी दिली आहे. तो रागारागाने आला, तो म्हणाला त्यांनी मला शिवी दिली, ते म्हणाले तू का घेतलीस? त्यामुळे त्यांनी शिक्का मारला तरी तू का मारून घेतोयस, असं एक साधा हे करावा आणि मला असं वाटतं त्याकडे आपण दुर्लक्ष करावं. मला वाटतं की आता सध्या राम मंदिर झालं, रामाबद्दल सगळ्यांना आदर प्रेम सगळं असं आहेच, धार्मिकता, आणि आता लोक खूप जाऊन यायलेत. तर रामाचं सगळं आपण ऐकत होतो, आज अभिराम ऐकायला मिळाले आपल्याला. आणि म्हणजे त्यामुळे माझी सीतासुद्धा तुम्ही जरूर वाचा असं मी सांगेन. आम्ही काय फार कुठं म्हणजे प्रश्नपत्रिका आधी डिस्कस करून मी असं विचारेन त्यांनी असं सांगायचं असं काही आम्ही केलं नाही बरं का. म्हणजे फिक्सिंग काही नव्हतं, हे मी आधी जाहीर करतो. हल्ली लोकांना काय होतं, फिक्सिंग करून ते प्रेझेंट करतात, तसं काही नव्हतं. मुक्तपणे संवाद, गप्पा आणि तुमचा उत्कृष्ट सहभाग, दोन गोष्टी आहेत. एक आजचे म्हणजे ज्यांनी मुलाखत दिली ती अत्यंत विचारप्रवर्तक आणि
तुम्हाला स्वातंत्र्य देऊन अशी दिलेली आहे आणि ह्या वास्तू जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य राखत आपण इतक्या शांततेने गेला तास दीड सव्वा तास इतकं छान ऐकताय ते बघूनसुद्धा बरं वाटतं. म्हणजे मगाशी आम्ही बोलता बोललो की त्यामुळे पुण्यात 15-20 लोक असले तरी खूप. म्हणलं आमची मिरज अशी आहे की इथं अत्यंत सजग असे रसिक प्रेक्षक आहेत. आणि माझा अनुभव इतक्या वर्षांचा असा आहे की उत्कृष्ट कार्यक्रम होतात, उत्कृष्ट परफॉर्मन्सनासुद्धा छान समाधान देऊन जातात. आणि त्यामुळं सर्वांचे मी आणि संजनातर्फे आणि अभिराम भडकमकर साहेबांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. संजना धन्यवाद. मला या ठिकाणी आमंत्रित केलं याबद्दल व्याख्यानमालेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या सर्वांचे अत्यंत मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. तिघांचे खूप खूप धन्यवाद. उद्याच्या व्याख्यानाविषयी उद्या दिनांक 10 सप्टेंबर रोजी